जय जय राम कृष्ण हरे 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 देही उदास से जाना जे देही उदास आशा पाश निवारुनी ऐसे जाना जे देही उदास ऐसे जाना जे देही उदास ऐसे जाना जे देही उदास आशा पाश निवारोनी शयतो चांदा झाला नारायण शयतो चांदा झाला नारायण नावडे जनधन माता पिता वाणी गोविंदा श्री मागे पुढे वाणी गोविंदा श्री मागे पुढे साहित साकडे पडो देवी शयतो चांदा झाला नारायण शयतो चांदा झाला नारायण आवडे जनधन माता पिता कामणे सत्य कर्माभावी साह्य कामणे सत्य कर्माभावी साह्य कातलिया भय नरका जाणे कामणे सत्य कर्माभावी साह्य कामणे सत्य कर्माभावी साह्य कातलिया भय नरका जाणे शयतो चांदा झाला नारायण शयतो चांदा झाला नारायण आवडे जनधन माता पिता कुमार कुमारी ऐसे दाना देव उदास भक्त ऐसे दाना देव उदास
घेरे आशा पास निवारो घेरे आशा पास निवारो निशय तो चंका झाला नारायण नवरे धन जन माता पिता माता पिता नवरधन जन माता पिता तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे धन धन माता पिता
नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय काय म्हणतात महाराज, भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव भक्ताईसे जाणा जे देही उदास केले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंद जगश्रेष्ठ विश्वमाऊली देहू निवासी अनाथांची माय असणारे ज्ञानियांचे राजे असणारे अलंकापूर निवासी असणारे माऊली ज्ञानोबरा यांच्या सानिध्यामध्ये असणारे इंद्रायणीच्या काठावरती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 कडव्याचा अभंग भक्तीचं महत्व भक्ताचं महत्व पटवून देण्याचा अभंग या ठिकाणी आपण सेवेसाठी घेतलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, मौजे एकंबीवाडी या गावामध्ये गेली 19 वर्षे हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आजपर्यंत चालू आलेला आहे आणि आजच्या या 5व्या दिवसाची सेवा 6व्या दिवसाची सेवा 8 दिवसाचा सप्ताह आहे। आमच्याकडे 7 दिवसाचा करतो आम्ही, 7व्या दिवशी काला असतो, पण आनंद आहे परमार्थासाठी एक दिवस असा दिवस म्हणून ठरवून नसतो, जितक्या दिवस करेल तितका दिवस कमी आहे। तसं आजच्या ह्या दिवसाची ही सेवा माझ्या वाट्याला आली। संयोजकाच्या आयोजकाच्या या संपूर्ण सप्त्याचा आयोजक नियोजक संयोजक आहे त्यांच्या सांगण्यावरून मला ही सेवा मिळाली। मी माझं भाग्य समजतो। माझी ही या ठिकाणी येण्याची दुसरी वेळ आहे। याच्या अगोदर एकदा माझं कीर्तन झालं आहे, कमीत कमी 4-5 वर्ष झालं असतील त्या सेवेला। मी बऱ्याच लोकांना या ठिकाणी ओळखतो, काकांना ओळखतो, यांना ओळखतो। या घरात येऊन मी कीर्तन करून गेलेला आजची ही दुसरी वेळ आहे माझी इथे येण्याची। हे माझं परम भाग्य समजतो, कारण एखादी व्यक्ती परत परत येते म्हणजे जिव्हाळा निर्माण होतो। एकदा आला आणि तिकडेच गेला म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम राहत नाही। तसा हा प्रेमाचा कुटुंब आहे आणि या सगर परिवारांचं महत्व इतकं आहे की बाबा एक छोटस मंदिर किंवा एका छोटासा अधिष्ठान आपल्या या वास्तूच्या ठिकाणी आहे आणि त्याचं रूपांतर
इतक्या विशाल वटवृक्षामध्ये सादर करायचं किंवा त्याचं रूपांतर इतकं मोठं करायचं. इवलेसे रूप लाविले द्वारे आपण जसं म्हणतो ना ज्ञानोबारायांचं, त्याप्रमाणे बी रोवणं सोपं आहे, त्याला कर उगून येतात, ते मोठेही होत जातं, पण त्याचं पालन पोषण करून त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करणं खूप कठीण आहे. कुणीही चालू करतं, एखाद्या अनेक कोणताही कार्यक्रम असेल, कोणताही नियमधर्म असेल किंवा एखादं कार्य हाती घेतल्यानंतर शेतातलं असू द्या किंवा घरातलं असू द्या किंवा व्यवसायातलं कुठलंही कार्य असू द्या, त्याच्यामध्ये क्या बडा तो दम बडा म्हणलेला असतो. संयम महत्वाचा आहे आणि हे यांनी सगर परिवाराने करून दाखवलं. आणि जे छोटं होतं त्याला मोठं करण्याचं काम केलं. परमेश्वराकडे एकच मागणं आहे की बाबा उत्तरोत्तर त्यांच्या हातून अशीच सेवा घडत जावो, याही पेक्षा मोठा भव्य दिव्य असा सोहळा इथं संपन्न हो, संपूर्ण गाव इथं गजबजून जावो, त्यांच्या नावाचं लौकिक या त्रिभुवनामध्ये राहो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही त्यांचा पारमार्थिक क्षेत्राचा नामयज्ञ असंच अखंडित ते होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या आपण सेवेला प्रारंभ करायचा आहे. काय सांगतात तुकोबार आहे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले अशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. तुकोबार आहे काय सांगतात, पहिल्या कडव्यामध्ये उल्लेख करत असताना सांगतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. काय सांगतात, भक्त कसा पाहिजे, भक्त कसा असावा याचं वर्णन या ठिकाणी करतात, त्यांचं महत्व सांगतात. जे देही उदास, देहावरती उदास झालेला असायला पाहिजे तर तो भक्त शोभतो. आणि त्यांचा विषय काय झालेला पाहिजे, विषय नसून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. काय सांगितलं तुकोबार दुसऱ्यामध्ये द्रुपदामध्ये सांगतात की बाबा त्यांचा विषय राहता कामा नये, त्यांच्या अंतःकरणामध्ये षडविकार राहता कामा नये, कोणत्याही गोष्टीची अभिलाषा, मोह, माया, द्वेष, अहंकार या सर्व गोष्टीचा त्याग केला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. आणि काय त्यांना आवडलं नाही पाहिजे, जन धन माता पिता, संपत्ती, पैसा, अडका, प्रॉपर्टी, धन दौलत, सोनं नाणं माणिक मोती या गोष्टीपासून अलिप्त, याचाच अर्थ मोह, मोहापासून अलिप्त राहता आला पाहिजे. आणि अशा भक्ताच्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा काय करतो तर त्याच्या सेवेला हजर राहतो. कसं, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडवणे दी. अशा भक्ताच्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा स्वतः त्याचं संकट निवारण करण्यासाठी मागे आणि पुढे उभा राहतो. आपण बघूयात सविस्तर चर्चेमध्ये आपण हा विषय घेणारच आहोत, थोडं धावता मी तुम्हाला भावार्थ सांगतोय. पांडुरंग परमात्मा अशा ठिकाणी किंवा अशा भक्ताच्या ठिकाणी कोणतंही साकडं पडू देत नाही, नव्हे कोणतंही संकट येऊ देत नाही, त्याच्या पाठीमागेही आणि पुढे उभा राहतो. एवढं सगळं केल्यानंतर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. काय सांगतात, सत्याच्या बाजूने तुम्ही उभं राहिलं पाहिजे, पारमार्थिक क्षेत्राला हातभारा लावला पाहिजे, धार्मिक क्षेत्राला तुम्ही पुण्यत्वाकडे नेण्याचं काम केलं पाहिजे. अन्यथा घातलिया भय नरका जाणे, तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. नरकाची भीती घालतात तुकोबाराय. म्हणून करता विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता, असं तुकोबाराय या अभंगाचा भावार्थ सांगतात. सविस्तर याचा विचार करायचा गेलं तर या ठिकाणी तुकोबाराय पहिल्या कडव्यामध्ये सांगतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले अशा पाश निवारोणी. काय सांगतात हो भक्त, मग भक्त कसा असला पाहिजे. आज मृत्यू लोकामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती नरदेहामध्ये जन्माला आलेला आहे, मनुष्य देह त्याला प्राप्त झालेला आहे, पण या देहाचा वापर कशासाठी करायचा कळालं का, कोणत्या कार्यासाठी आपण जन्माला आलो, आपल्या इथे येण्यामागचं निमित्त काय, आणि आपलं इथं आल्यानंतर कार्य काय आहे हे माहिती आहे का आपल्याला. 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. स्वर्ग नरक कर्म ब्रह्म चहू प्राप्तीसी मनुष्य धर्म. इतका दुर्मिळ आहे मनुष्य देह. नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे,
एवढा अधिकार नारायणे कृपावलोकणी दिदला. का हो एवढं महत्व या शरीराला का? या देहाला इतकं महत्व का दिलं? कारण या देहामध्ये इतकं महत्व आहे की इतर जीवामध्ये त्याची गणना केली जात नाही. नव्हे, इतर जीवामध्ये तुम्हाला हे करता येत नाही. हे म्हणजे काय? भक्त होता येत नाही, परमार्थ करता येत नाही, धर्म कार्य करता येत नाही, पुण्य कमवता येत नाही, ज्ञान मिळवता येत नाही, संत संगती घडत नाही, सद्गुरु करता येत नाही. परमार्थामध्ये आल्यानंतर नामस्मरण करता येत नाही. म्हणून करता हा देह महत्वाचा आहे. इतर जीवामध्ये करू शकतो का हो? गाईला वाटलं की आपल्याला आता कीर्तनाला जायचं, येऊ शकते का? म्हशीला वाटलं येऊ शकते का? 84 लक्ष योनी आहेत आपल्या आजूबाजूला. कुत्र्याला वाटलं चला आज महाराजाचं कीर्तन आहे जाऊ ऐकायला, शक्य आहे का हो? नाही. पण मनुष्य देहाला इतकं महत्व का? कारण मनुष्य देहाला स्वातंत्र्य आहे आणि या देहात आल्यानंतरच आपण करू शकतो. म्हणून करता या देहाला महत्व आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात भक्त ऐसे जाणा. कसा जाणला पाहिजे भक्त, किंवा कसा असला पाहिजे? जे देही उदास, म्हणजे देहावरती उदास होऊन जो परमात्म्याची सेवा करतो, जो परमेश्वराची भक्ती करतो, तसा भक्त पाहिजे. आपली वरवरची भक्ती आहे त्या भक्तीला महत्व नाही महाराज. आपण करतो इतभर आणि मागतो हातभर. खरंय का खोटं आहे? पंढरपूरला गेला असाल तुम्ही, बरेच लोक जातो आपण पंढरपूरला. जगदवंद जगत श्रेष्ठ आहे तो, जगाचा मालक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. आपण महाद्वाराचा घाट चढत असतो. चढताना दोन्ही बाजूला खुळे पांगळे आंधळे बसलेले असतात. 1-2 रुपये दान मागत असतात, भीक मागत असतात, भिकारी बसलेले असतात. आपण त्यांना 2-4 रुपये टाकतो पुढे निघून जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या पुढे दर्शन बारीमध्ये उभारून ज्यावेळेस आपण हात जोडून उभं राहतो, त्यावेळेस आपण मनामध्ये काय तर मागत असतो. खरंय का खोटं आहे? इतक्या लांबून जायचं आपण 100, 150, 200 किलोमीटर. तिथे गेल्यानंतर देवाकडे मागणं मागतो. मी तर मागतो, तुम्ही मागता का नाही मला माहित नाही. देवा माझ्या बोरला पाणी लागू दे, देवा माझ्या विहिरीला पाणी लागू दे, देवा माझा मुलगा भरती होऊ दे, माझ्या मुलीचं लग्न जमू दे. असे अनेक घराणे आपण देवाकडे घेऊन जातो. आपण केलेलं किती असतं पुण्य? इतकं. तुकोबाराय किती पुण्य करत होते? गणना नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, वाहिण बंधू चुलता कृष्ण माझा. काय सांगतात त्याच्यात? तुकोबाराय असतील किंवा अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, त्यांचा एकच धंदा होता, फक्त आणि फक्त पांडुरंगाचं नामस्मरण चिंतन. इतकं साधं सोपं आणि सरळ आहे की पांडुरंग परमात्म्याची भक्ती करण्यासाठी मुखामध्ये अखंड नामचिंतन पाहिजे. त्याच्या भक्तीमध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे. आपल्या देहावरती उदास. भक्त कसा असावा ते सांगतोय बरं का. सर्वसामान्य जीव आणि भक्त याच्यामध्ये किती फरक आहे ते सांगतोय. संत लोक का त्या पराकुटीला गेले? संत लोक कृतकृत्य झाले. संतांना मोक्ष का प्राप्त झालं याचं महत्वाचं उदाहरण आहे बरं का. कारण संताच्या ठिकाणी एकच काम होतं, फक्त आणि फक्त त्याला अळवायचं. आपण परमार्थाला अळवत नाही, आपण प्रपंचाला अळवतो, संसारामध्ये तल्लीन असतो. कारण आपल्याला ते प्रिय आहे. पण संसार कळून सुद्धा करावा लागतो. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्रपंच कळून सुद्धा करावा लागतो, पण परमार्थ एकदा कळाला की करावाच लागत नाही. कळलं का मी काय म्हणलो ते? प्रपंच कळला तरी करावाच लागतो, पण परमार्थ एकदा कळला की करावाच लागत नाही.
मोक्ष मिळाल्यावर कुणाला करावा लागतो? पांडुरंग भेटल्यानंतर तुम्हाला काय करायची गरज आहे का हो? अभिमन्यू असेल, ध्रुव बाळ असेल, त्यांना आढळ पद दिलं, काय करावं लागलं का हो? पण प्रपंचामध्ये, संसारामध्ये दुःख आहे हे माहिती आहे आपल्याला, तरी पळतो. किती पळतो? आशा, उद्या भलं होईल, परवा दिवशी भलं होईल, सोयाबीन अजून कष्ट करायचं रात्रंदिन. एवढं कळून सुद्धा इथं दुःख आहे, इथं वाईटच आहे, तरी सुद्धा आपण पळतो आणि करतो. त्याचं नाव प्रपंच. आणि एकदा कळाल्यानंतर काहीच करायची गरज नाही, त्याचं नाव परमार्थ. मुळात ज्या धनाच्या पाठीमागे लागलोय ते धन कसलं आहे? नाशवंत आहे, नश्वर आहे, क्षणिक सुखाचं आहे. तुकोबरा एवढे वेडे नाहीत. नावडे जनधन माता पिता म्हणायला पूर्ण विचारांती त्यांनी वाक्य टाकलेलं आहे. पूर्ण विचारांती त्यांचे शब्द असतात. एकच अभंग नाही आहे. कोणताही अभंग घ्या माऊली, कोणत्याही संतांचा शब्द घ्या तुम्ही, खूप विचारपूर्वक त्यांनी मांडलेले असतात. तुकोबरांचं आणखीन एक वाक्य आहे, आणखीन एक अभंग आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का म्हणला असेल तुकोबरा? क्षणोक्षणी हा शब्द का वापरला असावा? आपण जर अभंग लिहायला बसलो तर आपण म्हणलं असतो वर्षाला एकदा करावा विचार, पण सप्ताह वर्षात नाही एकदा होतंय. बरोबर आहे की नाही? का रोज होतंय? एकदा येतंय. वर्षातनं एकदाच कीर्तनाला जावा, एकदाच परमार्थ, असं आहे का? तुकोबराय म्हणतात क्षणोक्षणी तुमच्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नये. तसं भक्त कसा असावा त्याचं उदाहरण इथं ठेवतात. आपण वर्षातनं एकदा करतो आणि वर्षभर पुरावं असं त्याला मागतो. पण तुकोबरायांची किती होती माहितीये का? मोठी. ज्या वेळेस तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडे उभे राहायचे, जायचे, दर्शन घ्यायचे, त्यावेळेस पांडुरंगाच्या डोक्यावर त्याच्या पुण्याचं ओझं झालं होतं. कधी मागतच नव्हते ना, कधीच मागत नव्हते. आणि आपण कधीच सोडत नाही. बघा तुम्ही, कधीच सोडत नाही आपण. आणि तरी म्हणतो एवढं करून आम्हाला देव भेटत नाही, एवढं करून आम्हाला देव दिसला नाही, एवढं करून आम्हाला त्रास होतोय. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, वारकरी संप्रदायाला किंवा जो परमार्थ करतो त्याला इतका त्रास होतो ना मायबाप, भयानक त्रास होतो. आणि ज्यानं 2 नंबरची धंदा करतंय, ज्याने अनेक दुसऱ्या व्यवसायाने पैसे कमवतंय, दररोज लाचारी लुबाडी करणं असणार, आनंदात असते, स्टार्च कपडे, फॉर्च्युनर गाडी, निवांत फिरत असते, त्याला देणं घेणं असतं. सगळा 2 नंबरचा पैसा असते. 2 नंबरच्या धंद्याशिवाय तेवढा पैसाच नसते. पण परमार्थ करणारा माणूस, सांप्रदायिक माणूस किती बी कष्ट करू द्या, त्याच्या पदरी दुःखच आहे. खरं आहे का खोटं आहे? आपल्याच नशिबी इतकं काय येतं असं म्हणतो का नाही आपण? मी एवढं देवदेव करते, एकादशी करते, हरिपाठ करते, कीर्तनाला जाते, प्रवचनाला जाते, वाचायला बसलो, कीर्तन ऐकतो, रोज नामजप करतो, तरी बी आमच्याच वाटेला दुःख. का बरं आमचं सोयाबीन पाण्यात जावं बाबा? माझं गेलं यावर्षी 4 एकर सोयाबीन पाण्यात गेलं. एवढं परमार्थ करून सुद्धा पंढरपूरची महिन्याची वारी, आमचे सद्गुरू शिवरामबुवा दिंडेगावकर, त्या संस्थांचा आहे मी. त्या शिवरामबुवाची महिन्याला वारी करतो, पंढरपूरची महिन्याला वारी करतो, 15 दिवस 15 वेळेची एकादश करतो, सगळं करतो, तरी पण आम्हाला दुःख. हे वारकऱ्यांच्या बाबतीत का? पण त्याच्या पाठीमागचं मी कारण सांगतो. ज्यांना ज्यांना त्रास वाटतो ना, हे दुःख पचवण्याची ताकद म्हणजेच आपल्या पाठीमागचा देव आहे. असं जर दुःख इतरत्र लोकांना जर दिलं तर अटॅक येऊन मेल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांच्याकडे ती क्षमताच नसते, संयमच नसतो. फक्त इतकंच की आपला परमार्थ थोडा कमी पडतो म्हणून देव दिसत नाही. नाहीतर देव सुद्धा दिसतो. त्या पराकुटीची तुम्ही त्यांना अळवा, त्या पराकुटीची भावना ठेवा, त्या पराकुटीची तुम्ही आसक्त व्हा, तुम्हाला सुद्धा देव दिसणार. का हो? तुकोबरायांना दिसला, ज्ञानोबरायांना दिसला, एकनाथ महाराज दिसला, नामदेवरायांना दिसला. तेच माणसं नव्हते का? होते, तेही माणसेच होते ना. तुकोबरायांना मोक्ष मिळतो, आपल्याला मिळत नाही असं आहे का हो? आपल्याला सुद्धा मिळतो. म्हणून साधू संतांनी या जीवाला महत्व दिलंय, या देहाला महत्व दिलंय. ज्ञानोबरायांची खूप आहे. पहिल्या अध्यायामध्ये 24 आणि 25 ही 2 ओव्या आहेत, खूप मार्मिक आहेत. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे,
जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. काय सांगता तू ज्ञानोबा आहे? तुला आता नरदेह मिळालाय, मनुष्य देह मिळालाय. हे नरदेह तू वाया घालू नकोस बाबा, कारण तुला परत हा नरदेह मिळत नाही. तू गुरु कर, सद्गुरु कर, त्याच्या संगतीमध्ये राहा, त्यांच्या सोबत भक्ती कर, नक्की तुला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याला उदाहरण खाली दिले माऊलीनी, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. याचा अर्थ काय? एखाद्या वृक्षाला वाढण्यासाठी पाणी कुठं घालतो आपण? त्याच्या मुळाला पाणी घालतो का झाडावर ओततो? त्याच्या मुळात पाणी. मुळात पाणी घातल्यानंतर झाड जसं आपोआप फोफवतं, मोठं होतं, त्या पद्धतीनं मनुष्य देह मिळाला की तुम्हाला सद्गुरु करता आला पाहिजे, गुरु करता आला पाहिजे. आणि त्या गुरुच्या गुरुमंत्रानुसार परमेश्वराचं तुम्ही चिंतन केलात त्यावेळेस तुम्हाला नक्कीच देव भेटणार. पण आपण वर्षातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा, आपल्याला प्रपंच महत्वाचं आहे. मी मगाच सांगितलंय, जे कळून सुद्धा करावा लागतो त्याचं नाव प्रपंच आहे, आणि जे कळल्यानंतर करावं लागत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थामध्येच व्याख्या, परमार्थ म्हणजे काय? परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन, श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ. बरोबर कळलं का नाही? पण आपण कुठल्या धनाच्या पाठीमागे लागलो? नावडी जनधन माता पिता किंवा सोने रूपी आम्हा मातिके समान. सोने रूपी आम्हा मातिके समान. माणिक पाषाण खडे जैसे. काय सांगतात तुकोबर आहे बाबा? की बाबा तुकोबर आहे स्वतःला सांगतात की बाबा सोने रुपे आम्हा मृतिके समान. सोने रुपे माणिक मोती हिरे हे आम्हाला कशाचे समान आहे? मातीच्या समान आहे. माणिक पाषाण खडे जैसे, आम्हाला माती मोल वाटतात हे. का बरोबर? का त्यांना नको वाटत होतं का? एखाद्या सोन्याच्या दागिन्याचं किंवा हिऱ्याचं भरलेलं ताट आपल्या समोर जर आलं तर आपण त्याला टाळू का? अजिबात नाही. आज सोना काय तोळा आहे माहित आहे तुम्हाला? 1.5 लाखाच्या पुढे आहे 1 तोळा. आणि जर ताट भरून जर सोन्याचे दागिने जर आपल्या समोर ठुले, आपण घेणार का माघारी पाठवणार? मी तर घेणार बाबा तुमचं, कारण मी मनुष्य जातीचा आहे. आशा आहे माणसाला, माणूस आशेवरच जगतोय. पण तुकोबारायांचं तसं नव्हतं. माणिक पाषाण खडे जैसे. सर्वसामान्य जीवामध्ये आणि संतांमध्ये हाच फरक आहे. संतांनी त्याला तुच्छ लेखलं म्हणून ते कृतकृत्य झाले. सर्वसामान्य जीव कधीच त्याच्यापासून अलिप्त होऊ शकत नाही, म्हणून ते मेलेले सुद्धा उठतात. एक छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. थोडं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संतांच्या ठिकाणी जो भाव आहे तो सर्वसामान्य व्यक्तीच्या ठिकाणी भाव कसा असतो हे तुम्हाला सांगतो. एक आमच्या गावचा पाटील, आमच्या गावचा घेतो कारण राग येणार नाही, पंढरीच्या वारीला गेला. मोठी वारी होती, काल झालेली चैत्री सारखी वारी गेली. वारीला गेल्यानंतर मठामध्ये त्यांची अश्वी ठेवली, बॅग ठेवली, अंघोळीसाठी चंद्रभागेमध्ये गेला. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर डबल आवाज येऊ देऊ नका, एकदा आवाज येऊ द्या फक्त. वडा लागले नरड खरखर, कशामुळे काय व्हाले मला माहित नाही. बागेमध्ये आंघोळीसाठी गेला. आंघोळीसाठी गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की बाबा याची आज परीक्षा घ्यायची. पाटील हा खूप चेंगटा होता, कंजूस होता. गावचा पाटील पण नाही कंजूस, 1 रुपयाही हातातून न सुटणारा पाटील. चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेला. पांडुरंग परमात्म्याने त्याला वासुदेवाच्या रूपामध्ये त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले. वासुदेवचं रूप घेतलं आणि याच्याकडून आपण आता दक्षिणा किंवा धन घ्यायचं म्हणून 1 रुपया मागावा म्हणून पांडुरंग परमात्मा वासुदेवाच्या वेशामध्ये आले. त्यांनी म्हणले की बाबा देवा काहीतरी दान दे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आता हा माणूस किंवा हा वासुदेव माझा पिच्छा सोडणार नाही, माझ्याकडचा 1 रुपया याला जातो म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. काय शक्कल लढवली? किंवा मी आता आंघोळीला आलोय, माझ्यापाशी काहीही नाही, माझे बॅग माझ्या मठामध्ये आहे,
आणि तू तिथे ये, मी तुला देतो. याचा अर्थ काय झाला? याला टाळण्याचा प्रयत्न केला. कोणी देव तिथं हुडकत, त्याला पैसे नाही म्हणले की जाईल निघून. मग हुडकत जायचं, तिथं पैसे मागेल का कोण? अशी शक्कल पाटणानं लढवली. आणि माझी बॅग इथं नाही, तुला पाहिजे असेल तर तिथं मठावर ये, तुला देतो. देव तो देवच होता. याने गेला, त्याचा गंध वगैरे पूजा पाठ नित्यनेम केला. नित्यनेम करून सदरा वगैरे घातलं, धोतर नेसलं. तेवढ्यात त्या मठाच्या दारात वासुदेव आला. वासुदेव आला तर वासुदेव आला. द्या, माझा पैसा द्या म्हणला. हिने काय पिच्च्या सोडीला व्हावं म्हणला. परत पाटलानं शक्कल लावली की माझ्याकडे आता फक्त गाडीपुरते पैसे आहेत. जर तुला मी 1 रुपया दिला तर मला जायला पैसे कमी पडतात. मग तुम्ही माझ्या गावाला या म्हणला. कोण? पाटील. तू माझ्या गावाला ये, तिथं आल्यावर तुला पैसे देतो, काही हरकत नाही म्हणलं. एकादशी झाली, बारस झाली, त्रयोदशी झाला, किरापत घेतली आणि निघाला पाटील गावाकडे. आपल्या गावामध्ये आला, वाड्यात गेला, हसवी ठेवली, हातपाय तोंड दिलं, बसला. बरं झालं म्हणला, त्या वासुदेवापासून आपण सुटलो म्हणला. सकाळ झाली, दुसऱ्या दिवस आंघोळ करून डेळजत बसल्या बरोबर गावात वेशीमध्ये वासुदेव आला. वेशीमध्ये आल्यावर त्याने विचारलं त्या पारावर बसलेल्या लोकांना, पाटलाचा वाडा कुठे आहे म्हणला. का हो? त्याच्याकडे काम आहे म्हणलं. तेवढ्यात एक पोरग पळत जाऊन सांगितलं, पाटील एक वासुदेव आलाय गावातून, तुम्हाला विचारायला लागलं. अरे बापरे म्हणलं, हे ना गावात बी आला का म्हणलं. आता काय खरं नाही म्हणलं, तर माझी पैसे आहे ना नेणार. मग त्यांना डोकं लावलं पाटला नाही. इथपर्यंत आल्यावर तर द्याव का 1 रुपयाची काय बाब नाही म्हणला. ह्यानं किती मागं लागते बघूच म्हणलं. ह्यानं हारते का मी हारतो? अरे हारणारा देव कुठला? तो देव आहे. परत त्यानं काय केलं, ठीक आहे तू जा म्हणला, त्याला सांग म्हणला. ह्यानं घरात सांगितलं, मी मेलेलं नाटक करतो म्हणला, तुम्ही रडायला चालू करा म्हणला. मीच मेलो म्हणलं, पैसे कोण मागते म्हणला. पाटलानं मेल्याचं नाटक केलं. ती पोरग माघारी गेलं. वासुदेवला सांगितलं, वासुदेव हो पाटील मेला म्हणला. आरतीच्या आयला माझी पैसे राहिली म्हणला. वासुदेव लय हुशार, अख्ख्या जगाचा मालक आहे तो. मग त्यानं काय म्हणला, ठीक आहे आता मेलच आहे, तेवढ्या लांबून इथं आला पंढरपूर, मातीच करून जातो की म्हणला. जाऊ दे म्हणला, तर मेलच तर कशाला सोडायचं, आल्यासारखं मोठ माती करून जाऊ. आली की पंचायत पाटलाला. पाटलाला नाईला झालं, गप झोपावं लागलं, रडा लागली, गुरदुळा करायला लागली. शेवटची वेळ आली, तिरडी बांधले, त्याच्यावर झोपवलं. स्मशानात बी नेलं, आता जाईल मग जाईल, वाकू 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 बस. पण वासुदेव काय जाईना. ह्यानं पुढं त्यानं माग, ह्यानं पुढं त्यानं माग. शेवटी स्मशानभूमीत आणलं, लाकडं रचली, त्या सरणावर झोपवलं, तरी पाटील का उठीना. वासुदेव कडलाच उभारलाय, देतो नाही पैसे, तरी पण उठीना. शेवटी भडागणी द्यायची वेळ आली. टेंबा घेतला, जवळ नेऊन पेटवणार, तेवढ्यात देवालाच दया आली. माझ्या रुपयासाठी हे हाकनाक मरल म्हणला. हळू जवळ गेला, पाटील माझा पैसा सुटला म्हणला. पाटील काय म्हणला, मग हा बघ पठ्ठ्या उठला म्हणला. माझा सांगण्याचं तात्पर्य काय, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, अशी ही सर्वसामान्य जीवाची गोष्ट आहे. दृष्टांत हा सिद्धांत पटण्यासाठी असतो बरं का. कधीही कीर्तन करणं दृष्टांत, सिद्धांत आणि वृत्तांत या तिन्हीचा मेळ घालता आला पाहिजे. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, अशी कुणाची अवस्था आहे तर सर्वसामान्य जीवाची आहे. आणि एक तुकोबाराय होते, नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा, किंवा सोने रुपे आमा मृतिके समान, माणिक पाशान खडे जैसे, किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. किती अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. तुकोबारायांसमोर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा मारून दागिने आणले, मोहरा आणल्या, स्वीकारला का हो तुकोबारायांनी? भक्ताईशी जाणा जे देह उदास, सांगतोय मी, देहावरती किती उदास होते, मोहावरती किती उदास होते. तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहराचं ताट भरून नजराणा म्हणून तुकोबारायांकडे पाठवलं, पण तुकोबारायांनी स्वीकारलं नाही. इतकं चारित्र्य संपन्न तुकोबाराय, इतके निर्मोही तुकोबाराय, हा नजराणा स्वीकारला नाही म्हणून तुकोबाराय ज्या शिळेवरती बसून नामस्मरण करत होते, भजन करत होते, त्या शिळेवरती नेऊन ठेवावं
कारण इथं गावात लोक असतील म्हणून घेतले नसतील असं त्यांचा गैरसमज होता बरं का. एकांतात असल्यावर लोक घेतात. हा, अनेक लोक काय म्हणतात, लोकात घेत नाहीत, एकात घेताव. हा, तशी प्रकार त्यांना वाटलं की बाबा चला तोही प्रयत्न करून बघावा. शिवाजी महाराजांचे सैनिक ज्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावरती ज्या शिळेवरती बसून भजन करत होते त्या शिळेवरती तुकोबाराय यायच्या अगोदर त्या ठिकाणी भरलेलं माणिक मोती हिरे ते काय ताट भरलेलं होतं ते नेऊन त्या ठिकाणी ठेवलं आणि लपून तुकोबाराय काय करतात ते पाहण्यासाठी तिथे उभे राहिले. तुकोबाराय आले आणि आल्यानंतर बघतो तर काय, ज्या शिळेवरती बसून आपण भजन करतोय, नामस्मरण करतोय, त्या शिळेवरती ही घाण ठेवली. पण त्याला स्पर्श न करता तुकोबाराय दुसऱ्या शिळीचा स्वीकार केला आणि त्या शिळेवरती बसायचं टाळलं, पण ते धन स्वीकारलं नाही. शेवटी ती धन घेऊन गेल्यानंतर ती शिळा बोलू लागली, तुकोबाराय काय चुकलं माझं? संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. निर्जीव असणारी शिळा बोलू लागली तुकोबारायांसोबत. तुकोबारायांना म्हणू लागली, मी काय पाप केले म्हणून तुम्ही माझा त्याग केला? तर तुकोबाराय म्हणले, तुला त्या घाणीचा स्पर्श झाला म्हणून मी तुझा त्याग केला. मग ती शिळा म्हणली, मग मी काय प्रायचित्त केलं पाहिजे? प्रायचित्त करण्यासाठी एकच उपाय. तुम्ही काय करता? आम्ही इंद्रायणीचं स्नान करतो. हे बघा, मीही इंद्रायणीचं स्नान करते म्हणून ती निर्जीव शिळा इंद्रायणीमध्ये जाऊन परत त्या जागेवर येऊन बसली. आता मी पवित्र झाली, परत माझ्या शिळेवरती बसून तुम्ही भजन करा. हे सामर्थ्य तुकोबारायांचं. इतक्या धनाबद्दल ती अभिलाषा न बाळगता निर्मोही मनानं पांडुरंग परमात्म्याबद्दल जी आसक्ती होती ती यांनी दाखवून दिली. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, इतकं उदास ते देहावरती होते. का? जर तुम्ही मोहाच्या पाठीमागे राहिलात तर पाप घडल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस मोह मनामध्ये उत्पन्न होईल त्या वेळेस पापच होत. अनेक लोकांची, अनेक दिग्गजांची तुम्हाला त्या ठिकाणी इंद्राचं देता येईल, चंद्राचं देता येईल. अनेक लोकांचं त्या ठिकाणी मोह आवरला नाही, त्यामुळं अनेक पराकोटीची ती पाप करण्यात आली. एवढं सामर्थ्य या मोहामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा, भक्त कसा असावा तर या देहावरती उदास पाहिजे, देहावरती प्रेम असता कामा नये. एक वय आणि एक पद हे कधीच राहत नाही बरं का, सारखं जात असतं. बालपण आहे ते तरुणपणात नाही, तरुणपणात आहे ते यवनात नाही, आणि यवनानंतर वृद्धापणात नाही. हे जसं सत्य आहे तसंच राजकीय क्षेत्रात कुठल्याही पदावरती माणूस कायम राहत नाही. आज सदस्य आहे तर उद्या सरपंच होईल, सरपंच आहे तर पंचायत समिती जिल्हा परिषद असं होईल, किंवा आमदार खासदार असलेला सुद्धा खाली येऊ शकतो. पण एकच पद असं आहे तिथून कुणीही तुम्हाला काढू शकत नाही. त्याचं नाव आहे मोक्ष, त्याचं नाव आहे परमात्मा, त्याचं नाव आहे भक्ताईशी जाणा जे देही उदास. या देहावरती उदास होता आलं पाहिजे, देहाबद्दलची अभिलाषा नष्ट झाली पाहिजे, तन मन धनानं त्याची सेवा केली पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. नारायण नामे होऊ जीवन मक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ गीते तुकोबाराय सांगतात. कारण हा देह परत मिळणार नाही तुकोबारायांना माहिती आहे. म्हणून त्यांनी अभंगामध्ये सांगतात, भक्ताईशी जाणा जे देही उदास. या देहावरती जे उदास आहेत त्यांचं महत्व सांगतात. आपल्यालाच नाही हो, देवांना सुद्धा या देहाचं महत्व माहिती आहे. देवांना सुद्धा या देहाचं महत्व माहित आहे, म्हणून ते त्या ठिकाणी तडपडतात. तुकोबारायचं अभंग आहे, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा,
लोकांना सुद्धा या मृत्यू लोकात येण्याची इच्छा व्यक्त करतात. किती महत्व आहे तुम्हाला सांगतो या शरीराचं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. हे स्वर्गात नाही बरं का, ब्रह्मलोकात नाही, इंद्रलोकात नाही, स्वर्गात नाही, वैकुंठात नाही. फक्त आणि फक्त नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. इथंच मिळतो, कुठेही मिळत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुःखित जनी जडो देशी. ब्रह्मपद सुद्धा दुःखाला कारण आहे, पण हा नरदेह किंवा हा मनुष्य लोक इतका महत्वाचा आहे. देवाना 3 प्रकारची लोक आहेत बरं का. हे परमार्थ किंवा हा नरदेह मिळण्याचं महत्व सांगतो तुम्हाला. देवाला या मनुष्य देहाचं महत्व कळालं पण मिळालं नाही बरं का. लक्ष देऊ नाही का. देवांना या मनुष्य देहाचं नरदेहाचं महत्व कळालं पण घेता आला नाही, म्हणजे मिळाला नाही. मनुष्य देह तुमच्या माझ्यासारखा. एक दुसरा जीवांना, जे जीव आहेत ना इतरत्र जीव, त्यांना या देहाचं महत्व कळालंही नाही आणि मिळालंही नाही. इतर जे 84 लक्ष योनीमध्ये जीव आहेत ना, त्यांना या देहाचं महत्व कळालंही नाही आणि मिळालंही नाही. हलगटाला कळालं का या देहाचं महत्व? रेडा काय कळालं का त्याला मनुष्य देहाचं महत्व काय? किंवा शेळीला, कोंबड्याला, बकऱ्याला कळालाही नाही, मिळालाही नाही. देवाला कळाला पण मिळाला नाही, मनुष्याला मिळाला पण कळाला नाही. जर कळाला असता तर इकडे वळाला नसता. कुठं? प्रपंचाकडे. आणि चौथा जो मुद्दा आहे, संतांना हा देहाचं महत्व कळालाही आणि मिळालाही. कारण संतच असे आहेत की बाबा जगाचा कल्याण करण्यासाठी ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. कारण त्यांचा जन्म त्याच्यासाठी आलाय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. का हो? कारण त्यांना माहिती आहे मनुष्य देहाला हा नरदेहाचं महत्व मिळालाय पण कळाला नाही. पण संतांना मिळालाही आणि कळालाही. म्हणून करता सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनांचा गोडघास खाऊ नये. म्हणून या देहामध्ये आल्यानंतर संतांची संगत महत्वाची आहे, सद्गुरूची महत्वाची आहे. गुरु केला पाहिजे, कारण तेच आपल्याला मदत करतात. सर्वसामान्य जीव आणि पांडुरंग परमात्मा या दोघांच्या मधला जर दुवा कोण असेल तर ते संत आहेत, सद्गुरू आहेत, गुरु आहेत. मी सांगत नाही, ज्ञानोबा स्वतः सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. किंवा श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. किंवा तुकोबऱ्यांचा अभंग आहे, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व
तुकोबराय काय सांगतात की बाबा संतांना महत्व का देतात, गुरुला महत्व का देतात, त्यांच्या संगतीमध्ये राहून जे भक्ती करण्याला महत्व आहे ते इतरत्र भक्ती करण्याला महत्व नाही का? कारण तेच संत या देहावरती उदास असतात, दुसरे नाही. सर्वसामान्य जीव देहावरती उदास होऊ शकत नाही. देहावरती प्रेम करणारे, आपण दुसऱ्यापेक्षा किती सुंदर दिसू याला महत्व देणारे आपण आहोत, पण संत दुसऱ्याच्या सुखासाठी जगत असतात. कारण आता हा संप्रदाय जो आहे ना, इथं आल्यानंतर वारकरी एकच संप्रदाय असा उरलाय जिथे लोक आल्यानंतर या वाकून नमस्कार करणं, जयहरी करणं, नमस्कार करणं हे एकच फक्त व्यासपीठ राहिले, नाहीतर इतरत्र जावा का? कारण ते ठिकाणच उरलं नाही आहे. कारण इथं जे महत्व आहे ते इतरत्र नाही. म्हणून भागवत संप्रदायात महत्वच इतकं आहे. हा ते सांगतात तुकोबाराय की बाबा एक वेळ राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावरती आहे का? त्यांना माहिती आहे, कारण संत कधीच खोटं बोलत नाही. कारण संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर किती संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर किती सुख आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. नुसतं त्यांच्या चरणाची माती जरी आपल्या घराला लागली किंवा आपल्या सहवासाला लागली तरी अनेक जन्माच्या पापाचं क्षालन होण्याची क्षमता आहे. मग त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यावर नामस्मरण करेल का गप्प बसेल? हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले. काय हो त्याचा अर्थ? तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले. तुम्ही जर देहावरती उदास होऊन नामाचा जप केला तर काय होईल? माझ्या शरीराला त्रास व्हायला, मला कीर्तनाला उभारू शकत नाही, माझा पाय दुखाले, मी टाळा घेतला ना. देहावरती उदास झाला का हो? नाही. प्रेम केलं देहावरती. किती वेळाचं? तास, दीड तास, 2 तास जास्तीत जास्त. 8 तास ऑफिसमध्ये काम करतो उभारून, तेव्हा दुखत नाही का? का? तिथं नलगे मुक्ती धनसंपदा नाही, मिलगे दुखती धनसंपदा आहे. म्हणून करता तिथं दुखत नाही. पण इथं त्रासदायक आहे परमार्थ. पण इथं आल्यानंतर संत वाङ्मय त्याला कडेवरती घेतात. बागलिया मज वातील कडी त्यांची आने जोडी सर्व सुख, इतकं सुख देणार आहे. म्हणून करता संताच्या संगतीत राहिल्यानंतर देहावरती उदास होता येतं. देहावरती उदास झालं, परमेश्वराचं चिंतन घडतं. परमेश्वराचं चिंतन घडल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर अखंड जन्माचं पाप किंवा अनेक जन्माचं जे काही पापाच्या राशीच्या राशी आहे ते चालन करण्याची क्षमता त्या नामामध्ये आहे, हरीच्या उच्चारणामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगितलं, तृण अग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरीच्या उच्चारणानं काय होतं? अनेक जन्माच्या पापाचं क्षालन करण्याची क्षमता एका नामस्मरणामध्ये आहे. का? कारण ती ताकद त्याच्यामध्ये आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. का हो? सर्व काळ म्हणजे याचा अर्थ काय? कायमस्वरूपी जपलं पाहिजे तुम्ही. त्याला काळ वेळ दिलाय का? तुकोबारायांचं एक वैशिष्ट्य सांगतो. तुकोबाराय स्वतः ज्यावेळेस शौचास जायचे, म्हणजे प्रार्थविधीसाठी सकाळी आपण जातो, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या जिभेवरती ताबा नसत होता. तिथं बसल्यावर सुद्धा त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करत होते. काशीचे पंडित आले, कोण आहे हा जगद्गुरु तुकोबाराय बघू तर म्हणून. एवढं श्रेष्ठत्व का त्याला महत्व आहे? कोण आहे हा संत? इतका वैरागी साधू, याचं इतकं नाव इथपर्यंत आले म्हणून बघायसाठी आले. आणि गावात शिरायच्या अगोदर गावातून बाहेर जाण्याची जागा असते, तिथून आतमध्ये प्रवेश करत असताना तिथं नामस्मरण ऐकू येऊ लागलं. तिथं नामस्मरण करत, कोण नामस्मरण करताय तर तुकोबाराय दिसले. तुकोबारायांना सांगितलं की बाबा तुम्ही अपवित्र जागेमध्ये तुम्ही चिंतन करताय, नामस्मरण करताय. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा. माझ्या वाचेवर सुद्धा माझा ताबा नाहीये. काय करू? माझी जीव ऐकतच नाहीये. त्यावेळेस त्याला धन्यता दिली तुकोबारायांना. आम्ही नेमधर्म करत बसण्यामध्ये व्यस्त असतो, पण 24 तास 12 महिने अखंड तुकोबाराय झोपल्यानंतर सुद्धा त्यांच्या रोमातून विठ्ठल 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 नामस्मरण येत होतं बरं का. एवढं वैराग्यवान तुकोबाराय होते, एवढं देहावरती उदास झालेले होते. कधीच देहावरती प्रेम केलं नाही. जळे माझी काया लागला हा वणवा, धावरे केशवा माय बापा.
कारण तुकोबरायांचा एक प्रसंग आहे जीवनामधला. त्यांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकण्यात आलं. उकळतं पाणी टाकण्यात आलं तर तुकोबरायांचं संपूर्ण अंग भाजलं गेलं. पण त्यांनी तिला दोष दिला नाही ज्या व्यक्तीने टाकलं. पांडुरंगाची आळवणी केली तर पांडुरंगाला तिथं त्रास झाला नाही, याचं शरीर थंडगार झालं. विरोधाभास असा झाला, ज्या व्यक्तीने तिच्या अंगावर पाणी टाकलं होतं त्या स्त्रीचं अंग कोडाने भरलं, कोड फुटलं, संपूर्ण शरीर दुर्गंधी येऊ लागली, कुष्ठरोग झाला. तुकोबराय पुढच्या गावाला निघून गेल्यानंतर त्याची पती आल्यानंतर सांगितलं काय प्रकार आहे हा, तर असा असा प्रकार झालाय. परत तुकोबरायांना शोधत तो दुसऱ्या गावात गेल्यानंतर तिथं सांगितलं. तुकोबराय सांगितले नाहीत, पण त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितलं तुकोबराय ज्या दगडावरती बसून आंघोळ केली, ज्या दगडावरती बसून त्यांना पाणी टाकण्यात आलं, तिथं जे चिखल झाले ते चिखल त्यांच्या अंगाला लावा, बरा होईल म्हणून सांगितलं. ज्यांच्या शरीराला फक्त पाणी स्पर्श झाल्यानंतर त्या पाण्याने तिचा शरीराचा रोग बरा होऊ शकतो, तर तुकोबरायांचा किती महिमा मोठा असेल, किती देहावरती उद्यास असतील वर ते. भक्त कैसा असावा ते सांगतोय. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. इथंच आहे आपण अजून. कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती तुकोबरायांना, कोणत्याही पाशामध्ये कुठल्याही बंधनामध्ये राहत नव्हते ते. इतकं सामर्थ्य त्यांचं होतं. अखंड मुखामध्ये नामस्मरण होतं. कोणत्याही गोष्टीमध्ये मोह नव्हता. एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे होते. म्हणून तुकोबराय सांगतात भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेली आशा पाश निवारणी. जो देहावरती उदास झाला ना त्याची आशा पाशा त्याच्यापाशी राहत नाही. मग त्यांचा विषय काय होतो, तर विषय तो त्यांचा झाला नारायण, दुसरं काहीच होत नाही. फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतो असा भक्त, आणि त्याला काहीही लागत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. याच्यामध्ये एक प्रश्न आहे बरं का. नावडे जनधन माता पिता ठीक आहे, जनधन ठीक आहे, पण पुढचा शब्द घातलाय तुकोबरायांनी माता पिता. बरोबर आहे की नाही. नावडे माता पिता म्हणजे आई बाप आवडत नाही असा त्याचा मतितार्थ निघतो का नाही. नावडे जनधन माता पिता ठीक आहे, धन आवडत नसेल, संपत्ती आवडत नसेल, मान्य करू देवा, पण हे माता पिता कसं काय घडलंय तुकोबरायांना आपण विचारू शकतो ना. पण ते तुकोबराय आहेत, काहीतरी विचार करून शब्द मांडले असतील ना. मी मगा सांगितलं क्षण क्षण हाची, किंवा धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र गीता, अनेक प्रश्न तुम्ही घ्या. अगोदर आईच का महत्व सांगितलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, अगोदर माईलाच का घेतलं. लई खोलात जायचं नाही आपल्याला. प्रत्येक शब्दाचा जर विचार करत गेलं, तुकोबरायांचं एक वैशिष्ट्य होतं. तुकोबरायांचा अभंग बरोबर की चूक याच्यामधून अर्थ काय निघतो हे तपासण्यासाठी चुलीतला कोळसा, धगधगता कोळसा एक अभंग लिहिल्यानंतर आपल्या जिभेवरती ठेवत होते, माहितीये का. जर त्यांच्या जिभेला नाही पोळलं तर अभंग बरोबर आहे, आणि जर पोळलं तर अभंगामध्ये दोष आहेत. एवढंच सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. म्हणून करतात त्यांचे अभंग चुकणं शक्यच नाही. आपण अर्थ काढणारे चुकतो, महामूर्ख आपण आहोत, त्यांनी नाही. तुकोबरायांचा अर्थ असा आहे, नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. याचा अर्थ असा की बाबा जनधन म्हणजे समाजामध्ये राहून तुम्ही जर परमार्थापासून लांब जात असाल तर ते समाजच नको, त्याला म्हणतात की जन. नावडे जन धन, संपत्तीच्या अभिलाषापोटी, मोहापोटी जर तुम्हाला कडून पाप होत असेल तर ते मोहही नको आणि धनही नको. आणि माता पिता याचा अर्थ पारमार्थिक क्षेत्रामध्ये जात असताना किंवा धर्म कार्य करत असताना जे मायबाप त्याला आडकाठी घालतात किंवा त्याच्यापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात ते मायबाप सुद्धा नको. एक उदाहरण सांगू का. भक्त प्रल्हाद, त्याचे कसे होते हो बाप, कसा होता बाप हिरण्यकश्यपू. त्याचं नामस्मरण करू देत होतं का, देवाचं चिंतन करू देत होतं का. मग अशा बापांना म्हणलंय ते, चांगल्या बापाला नाही. जे बाप हिरण्यकश्यपूच्या अवलादीचे आहेत त्यांना, आपल्याला नाही. तुकोबराय त्या मायबापांना उद्देशून म्हणतात की बाबा अशा मायबापांची सुद्धा मला अपेक्षा नाही. का, कारण ते मोहाला कारणीभूत आहेत. मोह उत्पन्न झाला की पाप झालंच. तुमच्याकडून पुण्य होणारच नाही, नव्हे परमार्थ घडणारच नाही. तुम्ही तुमचं कृत्यच करू शकणार नाही. येतात बुद्ध्वा बुद्धिमान सत्कृत कृतश्च भारता, म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो. कोण आहे, भगवान श्रीकृष्ण
अर्जुनाला उपदेश करत असताना कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस समोर आप्तेष्ट होते, त्यांचेच नातेवाईक होते, पांडवांचेच बंधू कौरव यांच्यासोबत युद्ध चालू झालं आणि पहिल्याच दिवशी अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं. सांगितलं की देवा, मला युद्ध करणं जमणार नाही. का जमणार नाही? समोर जे आहेत ते माझे आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, माझेच बंधू आहेत, माझेच चुलते आहेत, माझेच आजोबा आहेत, माझेच गुरुवरी आहेत, माझेच नातेवाईक आहेत. मग मी त्यांना मारलं तर पाप होईल ना. मनामध्ये शोक उत्पन्न झाला, नातेवाईकाबद्दल मोह उत्पन्न झाला. आपल्याही होतंय बघा तुम्ही, आपल्याही मनात मोह उत्पन्न होतो. माझी बहीण, माझी बायको, माझं पोरग, माझी आई, माझा बाप, माझा चुलता, माझा काका, माझी आत्या, माझी मामी, माझी मामा, हे कुणाचे आहेत? कुणाचे आहेत? आपले, माझे आहेत ना, माझे आहेत ना. देहावरती उदास झालो का आपण? नाही, त्या मोहामध्ये गुंतलो. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे नकोच मला काय. कारण इथं आलं की माणूस अडकतो. बघा तुम्ही, मुलाला जरा ठेस लागू द्या, चक्करून पडू द्या, आईची काय अवस्था होते हो. किंवा तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट होऊ द्या, तिला गोष्ट ती कानावर आली, किती ती धाय मोकलून रडल, तळपयाच्या मस्तकाला जाईल तिच्या. हे असं कसं काय घडलं? का? मोह आहे, माया आहे. तसं अर्जुनाची अवस्था झाली. कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करत असताना शस्त्र खाली ठेवलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णापुढे प्रश्न पडला की आता युद्ध खेळायचं कसं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे पर्यंत आलोय आपण. स्वतः पांडुरंग परमात्मा तिथं म्हणजे कृष्णाच्या वेशेमध्ये भगवान विष्णूचाच अवतार भगवान श्रीकृष्ण. त्यांनी त्या अर्जुनाला सांगू लागलं, उपदेश करू लागले की बाबा, तू तुझं कर्म कर. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू ज्या शोकामध्ये बुडालायस ती शोकच काढून टाक. ज्या मोहामध्ये बुडालायस तू मोहच नाहीसा कर. तुला ज्याच्याबद्दल मोह निर्माण झालाय, जे तुझे आहेत असं तुला वाटतंय, त्यामुळे तू संधान सांगत नाही. तुझा विषय तर नेमकं काय? नाही देवा, जे समोर उभे आहेत ते माझे आहेत, आपले आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणले ते कुणाचे आहेत? आपले आहेत. मग आपले आहेत तर युद्धाला समोर का आहेत? कळला का माझा प्रश्न? जर आपले आहेत तर युद्धाला तुझ्या विरोधात का आहेत? कारण आपले असते तर विरोधच केले नसते. याचाच अर्थ तू जर तुझा कर्म नाही केलास तरी ते करणार आहेत. तू जरी त्यांना नाही मारलास तरी शेवटी मी मारणार ना. भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, तू तुझं कर्म कर. पाप होते का पुण्य होते त्याचा विचार तू करू नकोस. तुला असं वाटतंय तुला या कर्तव्यामध्ये मोह आडवा आला म्हणून तू त्यांना जीवदान देतोयस, पण ते अमर राहणार नाहीत. तू आज जरी त्यांना या युद्धात नाही मारलास, कालांतराने त्यांना मी मारणार आहे. कारण चाले हे शरीर कोणाचे असेल किंवा म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगात ते चाले. काय सांगितलं देवाने? अरे तू आता जरी नाही मारलं, त्याचं वय झाल्यावर तर मीच नेणार आहे त्याला. आपलं उदाहरण घ्या, त्यांचं सोडा. आपण जाणार आहे का नाही? का राहणार आहो मागे झेंडा लावाला? कोण राहणार आहे गो? जो व्यक्ती जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित झाला. फक्त एवढाच. कोण लवकर जाते, कोण उशिरा जाते. कोणी 110 वर्ष जगते, कोण 15 वर्षातच जाते, कोण 35 वर्षात जाते, कोणाला अटॅक येते, कोणाचा ऍक्सिडेंट होते. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. तसं देवाने सांगितलं, तू तुझं कर्म कर, मोह आडवा आणू नकोस. तसं आपल्या जीवनामध्ये देहाच्या बद्दल मोह उत्पन्न होऊ देऊ नका. या मोहाबद्दल उत्पन्न झाल्यावरच तुम्हाला भक्ती घडत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात पहिल्या कडव्यामध्ये, भक्ताईसे जाणा जे देही उदास, गेली आशा पाश निवारुणे. तुमची आशा पाशाला उरता कामा नये. विषय तुमचा नारायण झाला पाहिजे. कारण त्या नारायण झाल्याशिवाय तुमचा विषय राहत नाही. आणि ज्या दिवशी तुमचा विषय नारायण होईल त्या दिवशी मोह उत्पन्न होत नाही. तुकोबारायांनी भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले 12व्या श्लोकात, अशोच्यानन व शोचस्त्वम प्रज्ञा वादांश्च भाससे गतासून गतासूंच नानो शोचंती पंडितः. काय सांगितलं? तू शोक करत बसू नको, उचलते धनुष्याने लाव संधान. कारण संत किंवा गुरु किंवा सद्गुरु काय करतात?
जे मनामध्ये उत्पन्न झालेलं आहे ते मनामधलं विषच काढून टाकतात. म्हणून करता या जन्मामध्ये आपल्याला सद्गुरूची गरज आहे, गुरुची गरज आहे किंवा संतांची गरज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या संगतीमधून, त्यांच्या कृपाशीर्वादानेच आपण आपल्या मार्गापर्यंत पोहोचू शकतो. इतरत्र आपण पोहोचू शकत नाही. ऐल तीरावरून पहिले तीरावर जाण्यासाठी मध्ये नाव असावी लागते. त्या नावेचं नाव सद्गुरू आहे. त्या नावेत बसून पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला तरता येत नाही. म्हणून इतकं महत्व आहे. मग भक्त कसा पाहिजे? अभंगाच्या पहिल्या कडव्यात भक्त ऐसे जाना जे जे ही उदास, भक्त ऐसे जाना जे जे हे उदास, भक्त ऐसे जाना जे जे ही उदास, भक्त ऐसे जाना जे जे हे उदास, भक्त ऐसे जाना जे जे ही उदास, भक्त ऐसे जाना जे जे ही उदास, भक्त ऐसे जाना जे जे ही उदास, भक्त ऐसे काय सांगतात तुकोबर आहे की बाबा भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारुणी. भक्त असा असला पाहिजे, देहावरती उदास झाला पाहिजे आणि त्यांचा विषय न राहता नारायण झाला पाहिजे. नारायण म्हणजे काय? देव. मग देवाला आपलंसं करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. त्याच्या नामचिंतनामध्ये जो आनंद आहे तो इतरत्र नाही. जे सुख तुम्हाला यज्ञ होम हवन यज्ञ यागिका सगळं करून जे मिळत नाही ते फक्त नामाच्या जोरावर तुम्ही मिळवू शकता. बरं का? नामामध्ये इतकी ताकद आहे. किती ताकद आहे सांगू का? राम नामामध्ये किती ताकद आहे? किती ताकद आहे राम नामामध्ये? दगड पाण्यावर तरंगली. कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर. किती नाम आहे? किती लहान नाम आहे? एवढी ताकद त्या नामामध्ये आहे.
देवाला सुद्धा मिळवण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. हा, मग सांगितल्याप्रमाणे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील शिक्षण मात्र एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. हा, म्हणून जीवनात आल्यानंतर देहावर उदास झालं पाहिजे सांगतात तुकोबर आहे. आणि तुमचा विषय नारायण झाला पाहिजे. याचाच अर्थ नारायणाचं म्हणजे भगवान श्रीकृष्ण असेल, पांडुरंग परमात्मा असेल, विठ्ठल असेल, त्या विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे. त्या धनसंपत्तीबद्दल, आईबापाबद्दल, मोहमायाबद्दल तुम्ही अलिप्त झालं पाहिजे. कारण तुमचा विषय नारायण झाल्यानंतर दुसरं काही करायची गरज नाही. एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते. नामाचा महिमा सांगतो बरं का. नारायण मी का सांगतोय म्हणजे नामाचं महत्व किती आहे ते सांगतो. लक्ष देऊन ऐका. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर नाम किती महत्वाचं आहे ते सांगतो. एका गावामध्ये 2 भाऊ राहायचे. दोघही भाऊ खूप नेटानं प्रपंच करायचे. पण प्रपंच करत असताना एकटा पूर्ण परमार्थाला वेळ द्यायचा, संप्रदायाला वेळ द्यायचा, हरिभक्त पारायण होता. पण दुसरा जो होता टोटली नास्तिक होता. कीर्तन जरी ऐकूया तर कानात बोळ घालून झोपत होता. घरात झोपल्यावर सुद्धा बरं का, ते ऐकायचंच नको म्हणणार. मग भविष्यात अशा बुवाचं कीर्तनकार ऐकल्यावर त्याने सांगितले की बाबा माझा भाऊ एवढा नास्तिक आहे, देवाला मानत नाही, नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही, पूजा अर्चा करत नाही, याचं कसं होईल? उद्या ह्यानं मेल्यानंतर याला नरकाशिवाय जागा नाही. म्हणून माझ्यासारख्या बुवानं सांगितलं होतं एकदा जरी नाव घेतलं तरी पुण्य आहे बाबा, घ्यायला लाव त्याला. पण त्याने नाव घेत नाही असं सांगितलं होतं. मग त्या गावामध्ये एक बुवा आला, एक महाराज आला. सांगितले महाराज, माझा एक भाऊ आहे, तो नास्तिक आहे, अजिबात देवाचं चिंतन करत नाही, नामस्मरण करत नाही, आणि त्याची काळजी मला वाटते. या मृत्यू लोकात आल्यानंतर जिभेवरती एकदा तरी देवाचं नाव यावं, पण त्याने घेत नाही. काही हरकत नाही, तुझ्या भावाला उद्या घेऊन येते. तो भाऊ आला नाही, येत नाही म्हणला. मी कुठल्या साधूकडे येत नाही, कुठल्या महाराजाकडे येत नाही, कुठलं नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही. तुला माहित आहे ना मी त्याच्या पूर्ण विरोधात आहे. तुला काय करायचं आहे ते रात्रंदिवस कर, पण मला जमत नाही. काय हरकत नाही म्हणून सांगितलं. साधू महाराजाकडे गेले, साधू महाराज तो काय यायला तयार नाही, तुम्हालाच घराकडे यावं लागेल. काहीतरी बोध द्या, उपदेश द्या. संतांचं महत्व तेच आहे बरं का. 2 गोष्टी सांगा म्हणजे त्याला फरक पडेल. ठीक आहे, काही हरकत नाही, मी येतो म्हणले, पण माझी एक अट आहे म्हणले. मला देवळातून घरापर्यंत न्यायपर्यंत बेंड बाजा लावून न्यावं लागेल म्हणले. वाजत गाजत ढोल ताशा, काही हरकत नाही म्हणले. त्यावेळेस त्या मोठ्या भावानं ढोल ताशा बेंड बाजा लावला आणि त्या साधूला घरापर्यंत आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली. साधू घराकडे येतोय, महाराज घराकडे येतोय हे धाकट्या भावानं ऐकलं आणि आतल्या खोलीमध्ये जाऊन कडी लावून बसला. आतून कडी लावून बसला, कारण त्याला माहित होतं घरी आला म्हणजे मला काहीतरी सांगणार आणि मला गळ घालणार, त्याच्यापेक्षा आपण तिच्या समोरच जायचं नाही म्हणलं. मग बेंड बाजा वरात आलं, पाहुणचार झाला, जेवण झालं, चहा पाणी झालं. मग त्यांनी सांगितलं की बाबा कुठं आहे तुमचा भाऊ? तर त्यानं आतल्या खोलीत आतून कडी लावून बसलाय, त्यानं बाहेर यायला तयार नाही. मग आता आली की पंचायत, म्हणलं त्याला बाहेर कसं काढायचं? मी काढतो म्हणलं, तुम्ही कशाला काळजी करायला म्हणलं. कोण? महाराज. महाराज लय हुशार असतील बरं का असल्या बाबतीत. तिने म्हणलं आता तुम्ही जे बेंड बाजा आणला का ते वाजत जाऊ द्या म्हणलं माघारी देवळाकडे. बेंड बाजा वरात गेली वाजत. ही बेंड बाजा गेल्यावर आतमध्ये खोलीत बसलेल्या भावाला काय वाटलं? महाराज गेला. पण महाराज गेला नाही, त्याच्या दरवाजाजवळ आला आणि त्याला बाहेरनं कडी काढली. महाराज गेला म्हणे आतनं कडी काढलं आणि बाहेर येते. कुठे यायला येते? येते बाहेर याला? येत नाही. आतून कडी काढली, बाहेर महाराज उभारला, त्याचा मोठा भाऊ उभारला आहे ना, आतून वरला उघडा दरवाजा. कोण उघडणार? उघडत नाही म्हणला. मग तुमची काय? तू नाव घे. कुणाचं नाव घेऊ? देवाचं नाव घे, पांडुरंगाचं घे, विठ्ठलाचं घे, कुठल्याही भगवंताचं एकदा नाव. अजिबात जमणार नाही. तुम्हाला दिले ते गुत्त तुम्हीच करा, आम्हाला देणं घेणं नाही. नाही नाही म्हणले, तू जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत तुला बाहेरच सोडत नाही म्हणले. 1-2 तास गेले, व्याकुळ झाला, भूक लागलेली होती. शेवटी कंटाळा, काय करू द्या. अरे तू दिवसभर नाका घेण्यास बाबा, तुला आता सुटायचं ना, मग एकदा तर नाव घे. शेवटी त्याने काय म्हणला, कुठं आपल्याला रात्रंदिवस भजन करत बसायचं आहे म्हणली, ह्याच्यातनं सुटायचं असेल तर नाव घे बाबा. एकदा नाव घे म्हणाले, सुटून जाऊ. ठीक आहे म्हणला. काय? विठ्ठल म्हण म्हणला. विठ्ठल म्हणला. विठ्ठल म्हणलं, कडी काढली, बाहेर आला. आणि त्या साधूनं, त्या महाराजांनी त्याला सांगितलं, एक काम कर म्हणलं, आता तू कोणतीही वेळ आली तुझ्यावर, कसलाही बाका प्रसंग येऊ दे, हे नाम विकू नको.
काय म्हणलं? हे नाम विकू नको. ही काय तर बोलायला बडबड करायला निघून गेला तो. कोण? तो नास्तिक भाऊ होता तो. ही तर दुसरं काय घेणं, याचं नाम कोण विकत घेणार आहे म्हणलं. काय भरकटली ती म्हणलं. ही दोघं बी निघून गेला. कालांतरानं दोघांचाही देहांत झाला. देहांत झाल्यानंतर दोघी त्या ठिकाणी गेले. मोठा भाऊ स्वर्गात गेला आणि धाकटा भाऊ नरकात जाणार. आयुष्यभर एकदा सुद्धा नाव घेतलं नव्हतं त्यानं. कायम पाप केलं होतं, अधर्म केला होता, देवाचं चिंतन केलं नाही, श्रवण केलं नाही, काहीही केलं नाही. पण त्या नरकाच्या दरवाजापाशी गेल्यानंतर अडवलं गेटधारकांनी. थांबा म्हणला, याचा पाप पुण्याचा हिशोब व्हायचा आहे म्हणला. 99% पाप केलंय म्हणला, पण एकदा आपल्या मालकाचं नाव घेतलंय म्हणला. मग जो मालकाचं नाव घेते त्याला नरक प्राप्त नाही म्हणला. जो भगवान विष्णूचं नामस्मरण करेल त्याला नरक नाही. मग किती वेळा? एकदा तर घेतलंय म्हणला. मग विचार त्याला, काय घेत असलं तर त्याला काय तर करून सेटलमेंट करून मिटवा ते. जे आपली व्यवहारातली भाषा बरं का. त्यानं दिन आहे तेवढ्याला कळवा. जाऊ दे, 1-2 रुपये वाढव आणि घे. 25 म्हणाले 30 करून घेऊन आण. त्याला सटलोट करायला सांगितलं. ए बाबा, तू एकदा नाव घेतलाच, काय त्या नावाची किंमत बोल. हे 10,000 पाहिजे का? हा घे आणि चल इकडे नरकात. मग त्याच्या डोक्यात टूप पेटली. कोणाची? त्या महाराजांनी सांगितलेलं. कुठलाही प्रसंग आला तरी नाम विकू नको. अरे बापरे म्हणला. म्हणजे संताचं वचन कधी खोटं जात नाही. उद्धार झाला त्याचा. त्याने म्हणला, मग त्याच्या डोक्यात प्रश्न पडला, तुझ्या नामाचं महत्व किती आहे सांग म्हणून सांगितलं. त्याने सांगितलं, माझ्या नामाचं महत्व मला माहित नाही म्हणलं. मग तुम्ही सांगा म्हणला. त्याने म्हणले, आम्हालाही माहित नाही, तुमच्या यमधर्माला विचारा म्हणला. यमाकडे गेले. अहो महाराज, ते त्याला माहित नाही म्हणाले म्हणलं त्याचं महत्व किती आहे, काय मोल त्याची. यमधर्म म्हणला, मलाही माहित नाही. मग चला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणला. त्याने सृष्टी तयार केलं ना. मग एक त्यानं आला यमधर्माला. ठीक आहे, मलाही माहित नाही, तुलाही माहित नाही, ह्या आमच्या चोपदारांनाही माहित नाही, ते हाताखाली असणाऱ्याला. आता मग विचारायचं कुणाला? ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याच्याकडे जाऊ. कुणाकडे? ब्रह्मदेवाकडे. मग ह्यानं लय हुशार होता. मी असा येत नाही म्हणला ब्रह्मदेवाकडे. अडचण तुमची आहे म्हणला, माझी नाही म्हणला. मला उचलून खांद्यावर घ्यावं लागलं म्हणला पालखीत, तर मी येणार म्हणला. आयुष्यभर ज्यानं पाप केलंय त्यानं म्हणतंय, मला खांद्यावर पालखीत बसून न्यावं लागल तेव्हा मी येणार. काय पंचायत आली नाही लाज आहे. आणि पालखीत नुसतं येणार नाही, इकडं यमधर्म पाहिजे खांद्याला पालखी द्यायला, पालखीला खांदा द्यायला म्हणला. आणि मग भाऊ मी येणार म्हणला. त्या पापी माणसाच्या खांद्याला पालखीला खांदी द्यायला एका बाजूला यमधर्म, मग तिन्ही बाजूला भोई. हे घेऊन यमधर्म कुठे गेले? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे सगळं हकीकत सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं की बाबा, याला एका नावाचं नामस्मरण घेतलं, एकदा नामचिंतन केले, त्याचं महत्व सांगा देवा, आणि याला जाऊ द्या, ह्याच्या नरकाच्या पाळीत भोगू द्या याला नरक यात्रा. म्हणल्यावर ब्रह्मदेव म्हणले, यमधर्मा मलाही माहित नाही म्हणले. मग आता चला आपण जो त्या ठिकाणी भगवान विष्णूचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, कंठामध्ये नामधारण करतो, अशा देवादिदेव महादेवाकडे जाऊयात. कारण अखंड चिंतन विठोबाचे. त्यांच्याकडे गेल्यावर आपल्याला कळेल त्याचं महत्व म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस तो म्हणू लागला, नास्तिक, मी इथूनही तसं येत नाही, माझ्या पालखीला आता ब्रह्मदेवानी खांदा दिला पाहिजे. आली की पंचायत. कोणही कुठला कीटक केवढ्या योनीमध्ये या ब्रह्मांडामधला चिलटा नव केसाच्या टोकावर बसण्या इतकी सुद्धा याची लायकी नाही. आणि ह्यानं ब्रह्मदेवाला खांदा द्यायला सांगतो. कशाच्या जोरावर? मी काय सांगतोय लक्ष द्या. एका बाजूला यमधर्म, एका बाजूला ब्रह्मदेव, आणि दोन्ही बाजूला भोया, त्यांच्यावर पालखी. पालखीत हा नास्तिक. कुठे गेले? देवादिदेव महादेव कैलासामध्ये गेली. कैलासामध्ये गेल्यानंतर देवादिदेव महादेवांना विनंती केली की देवा, ध्यान मुद्रेतून बाहेर या आणि याचा विषय मिटवून टाका. काय काय विषय आहे? हे ना, तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांचंच नाव ह्याने एकदा घेतलंय. संपूर्ण जीवन ह्यानं पाप केलंय, अधर्म केलाय, याला जागा नरकाची आहे, पण एकदा नाव घेतलंय. तुम्ही ज्या स्वामीचं नाव घेतलंय त्याचंच ह्यानं बी नाव घेतलंय. मग त्याचं महत्व किती आहे तेवढं सांगा आणि आम्हाला जाऊ द्या म्हणला. देवाला बी महादेवाला पंचायत आली की म्हणला, मी नाम घेतो म्हणला, त्याचं कंठामध्ये त्याचंच चिंतन करत असतो म्हणला, पण मलाही माहित नाही म्हणलं त्याचं किती महत्व आहे. मग आता मग आपण ज्याचं नाव घेतो त्याच्याकडे जाऊ म्हणले. चला क्षीरसागरात. मग तिथेही येणं आट लावली. मी असा येणार नाही म्हणला. आता
इथं महादेवाने सुद्धा माझ्या खाद्याला पालखीला खांदा दिला पाहिजे. एका बाजूला महादेव, एका बाजूला ब्रह्मदेव, एका बाजूला यमधर्म आणि एका बाजूला भोई. चौघे जण क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूपाशी गेले. विष्णूला ध्यानमुद्रेतून बाहेर आणलं. भगवान विष्णूला आळवणी केली, स्तुती केली, त्यांना जागृतावस्थामध्ये आणलं आणि देवाला सांगितलं की देवा, याने किती पराक्रम केलाय बघा म्हणला. आयुष्यभर पाप केले, अधर्म केले, एकदा सुद्धा नामस्मरण केलं नाही, पण एकदा तुमचं नाव घेतलंय हो म्हणला. मग त्याचं महत्व किती हे आम्हालाही माहित नाही, फक्त तुम्हालाच माहित असावं, कारण तुमचं नाव घेतलं हे तुमच्याशिवाय दुसरं कुणीही जाणू शकत नाही. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणले, मलाही माझ्या नामाचं महत्व माहित नाही, पण मी एवढंच सांगू शकतो, ज्या अर्थी एक सर्वसामान्य व्यक्ती उभ्या आयुष्यात कधीही पुण्य केलं नाही, उभ्या आयुष्यात कधीच नामस्मरण केलं नाही, तो व्यक्ती एखाद्या यमधर्माला आपल्या खांद्याचा भुई करतो, आपल्या ब्रह्मदेवाला आपल्या पालखीचा भुई करू शकतो, आपल्या पालखीला त्या ठिकाणी देवादिदेव महादेवाला भुई करू शकतो आणि इथं आल्यानंतर माझ्या मांडीवर येऊन बसतो. एवढी ताकद मात्र त्या नामाची असेल म्हणला. किती महत्व आहे नामाचं. पालखीतून उतरल्याबरोबर देवाच्या मांडीवर जागा त्याला. किती वेळा नाव घेतलं होतं त्यानं. म्हणजे एकदा तर घेताव आपण, घेताव, पण तुम्ही बी विकू नका. कसं आहे, त्यांनी विकलं नाही म्हणून ते महत्व प्राप्त झालं, त्याला त्याचं महत्व कळालं. कशाचं. नरदेहात आलेल्या व्यक्तीला एकदा नाम घेतल्यानंतर किती महत्व झालं याचं महत्व पटवून देण्यासाठी तुम्हाला सांगितलं. तुम्हीही तुमच्या देहावरती उदास झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात की बाबा, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बोला मधले चाल. जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार. बोला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेवा. गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार. बोला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेवा. गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार. खरं खरं सांगायचं, किती जणांनी टाळ्या वाजवल्या आणि विठोबाचं नामस्मरण केलं. आत्ताच आपण कीर्तन ऐकलं नाही. मधलं भजन कशासाठी असतं माहितीये का. जे झोपलेत ते जागे व्हाव, ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी टाळ्या वाजवाव, ज्यांनी नामस्मरण केलं त्यांनी नामस्मरण करावं. म्हणजे अख्ख्या कीर्तनात काही नाही जरी ऐकलं, एवढं तरी मुखानं नामस्मरण घडलं पाहिजे आणि हाताने टाळे वाजले पाहिजे. म्हणून करता हे भजन असतं. लावणीया मृदंग, श्रुती टाळा घोष, हा आनंद फक्त कीर्तनातला आहे, इतरत्र नाही. देव वैकुंठ सोडून इथं आला होता. नामदेव कीर्तन करी देव पुढे पुढे नाचे. पण किती ताकद आहे हो त्यांच्यामध्ये. कशासाठी केलं त्यांनी, कशाच्या जीवावर. देहावरती उदास झाले होते ना, सगळं देहच अर्पण केलं होतं देवाला. षडविकार नाहीसे करून फक्त एक परमात्माच हृदयामध्ये ठसवला होता. किती सांगायचं. कारण एक नाम मात्र देहावरती उदास झालं पाहिजे, परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे, षडविकार अंतकरणातून बाहेर काढले पाहिजे, तुमच्या अंतकरणातला मोह नाहीसा झाला पाहिजे. एवढं सगळं जरी केल्यानंतर काय होईल, देव स्वतः तुमची मदत करायला येतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. साकडे पडून काय सांगतात तुकोबर आहे बाबा. एवढी जर तुम्ही भक्ती केलात, तुमच्या मनातील अंतविकारातील षडविकार नाहीसे झाले, देहावरती उदास जाऊन जर तुम्ही भक्ती केलात, तर स्वतः देव तुमच्यापर्यंत येतो आणि तुमच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून तुमचं संरक्षण करतो. कसा संरक्षण करतो, कधी करतो. अर्जुनाच्या रथाच्या पुढे उभे राहून अर्जुनाचं संरक्षण केलं. उदाहरण देतो बरं का फक्त मी. आणि द्रौपदीच्या पाठीमागे उभं राहून तिचं रक्षण केलं.
कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली मावली. हा, हे सामर्थ्य देवाचं आहे. तिच्या पाठीमागे राहून तिचं लज्जेचं रक्षण केलं आणि इथं अर्जुनाच्या पुढे राहून अर्जुनाचं रक्षण केलं. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संतांची, किंवा मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आघात. हा, पडिय देह भावी पुरवी वासना आपणा पाशी न्यावी. एवढं सामर्थ्य आहे देवाचं. फक्त देवापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. देवापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. आपण पोचत नाही. मी मगाच सांगितलंय तुम्हाला, ज्ञानाचा सागर असेल किंवा नामाचा सागर असेल किंवा देव कसा मिळवायचा याचा अथांग सागर आहे आपल्याकडे. आणि त्या अथांग सागरामध्ये एखादं चिपाड बुडवावं आणि ते चिपाड वर काढल्यानंतर ज्या चिपाडाला चिटकून पाणी आलेलं वर असतं आणि एक थेंब खाली पडावा, तेवढं ज्ञान आपल्याकडं. किती? तेवढं ज्ञान आपल्याकडं. आणि आपण बढाया मारतो किती. देव मला भेटतच नाही, देव मला बोलतच नाही, देव मला पावतच नाही. हा, अहो देव हा चराचरामध्ये, त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. मी देवाला मानतच नाही म्हणला एक जण अशानंतर. हा, हे असं आहे म्हणून म्हणतो मी देवाचा मानस सोडून दिलो म्हणून. अरे तू मान किंवा न मान, त्याला काय फरक पडणार आहे? जगाच्या बाप्पाला काय फरक पडणार आहे आपण मानलो किंवा नाही मानलो तर? हा, आता पंढरपूरचा पांडुरंग आहे, त्याला आपण माना अथवा न माना, काय फरक पडणार आहे? पण त्यानं मानाचं सोडून दिलं तर आपल्याला, आपल्या घरात दारापुढं गर्दी होईल. कळलं बोल ना? आपण माना किंवा ना माना, पण त्यानं जर आपल्याला मानाचं सोडून दिलं तर आपल्या दारात गर्दी झाल्याशिवाय ही ताकद आहे बरं का. हा, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला देव भेटत नाही, आपल्याला देव दिसत नाही. नामदेवरायासारखं झालं. नामदेवरायांना गर्व झाला होता माहिती का? सगळ्यात आवडता शिष्य, सगळ्यात आवडता भक्त कोण होता देवाचा? नामदेवराय होते. कारण नामदेवरायासोबत जेवत होते, खात होते, पोत होते, बोलत होते, सगळं काम करत होते ते कुणाबरोबर. पण सगुण रूपाचा त्यांना अनुभव होता. कुणाला? नामदेवरायाला. निर्गुण रूपाचा होता का हो? नाही. चराचरामध्ये वसलेलं प्रत्येक जीवामध्ये तो आहे हे माहित होतं का? नाही. ज्या वेळेस विसोबा खेचराकडे गेलं, म्हणजे कुणाकडे? सद्गुरूकडे, संताकडे, वारकऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी बोध केला. मग चराचरामध्ये देव आहे ह्याची जाणीव, जी की वाळवंटामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य जेवण घालत असताना कुत्र्यानं वाटीतनं पुरणपोळी पळवलं, त्याच्या पाठीमागे नामदेवराय वाटी घेऊन तुपाची पळू लागले. का पळाले? हा, आणि त्याच्याच अगोदर गाढव होऊन देव आले तर ओळखले का हो? ओळखले नाही. हा, मग हे महत्व आहे नरदेहाचं. ज्या वेळेस तुम्हाला बोध होईल, आपल्याकडे जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानात बद्धता असते. आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानात बद्धता असते. परंतु सद्गुरू, संत, गुरु हे काय करतात? त्याची बद्धता काढून टाकतात, त्याच्यातील विकार काढून टाकतात, तुमच्यातील मोह काढून टाकतात. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्तीन तैसे मज येती सांभाळित. काय सांगो आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. तुकोबारायांच्या किंवा संतांच्या वाणीतून सहज जरी बोलण्यात आलं, सहज बोलणे हित उपदेशन करुणी सायास शिकवत. त्यांच्या मुखातून सहज जरी वाक्य गेलं आणि तुम्ही जर त्यांचा आयुष्यामध्ये वापर केला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण ते चुकीचं बोलत नसतात. हा, बोलता बोलता जरी एखादं वाक्य आपल्या कानावर पडलं, त्या कानाचा जर आपण त्या जर वाक्याचा वापर केला तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या शरीरामध्ये आल्यानंतर या शरीरातूनच मुक्तता मिळवायचं आहे. म्हणून या शरीरातून बाहेर निघालं पाहिजे. षडविकारातून. माऊलींची एक ओवी आहे, तरी जळजळून वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझी. माझ्या निजधाम स्वरूपाला जर तुला प्राप्त व्हायचं असेल तर या शरीराच्या अंगातून झाडून बाहेर निघ आणि भक्तीच्या मार्गाला लाग, अन्यथा तुला पर्याय नाही. हे सामर्थ्य आहे. किंवा तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इरझारे चिरापडी. या शरीरातून तुला मुक्ती मिळवायचं असेल तर याच शरीरात जन्माला यावं लागतं. किंवा जे ज्ञान जयाचे हाती तुची समर्थ मुक्ती जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची ये. का? ऐशी कर्म साम्य दशा होय तेत विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटीची का. किती उदाहरण देता येतील आपल्याला. एवढ्या सगळ्यामधून एकच मतितार्थ निघतो, तुमच्या अंतकरणातील भाव,
तुम्ही षडविकार बाहेर काढा, तुमच्या देहावरती उदासी. याचा अर्थ काय हो? देहाबद्दलची अपेक्षा नसू नये. अंतःकरणामध्ये मोक्षत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे. कुणी लांबच सोडा, मोह कसा उत्पन्न होत असतो सांगतो. पापाचं मालक कोण आहे? ते मोहच आहे. आपल्या हातून पाप होण्याचं कारण काय असतं? ते मोह होत. अनेकांना मोह सुटला नाही. आपण कुछ किस पेड की पत्ती. आपल्या पंक्तीला जर सगळ्याला गुलाबजामुन वाढू द्या, मला जर नाही वाढू द्या. सगळ्याला गुलाबजामुन वाढले, मालकानं मला वाढ बघतो याला जेवण होते. हा म्हणतो का नाही? मनातल्या मनात बरं का, समोर कोण म्हणत नाही. सगळ्याला वाढू द्या आणि एकालाच नाही वाढू द्या. त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होणारच. हा होते का नाही? आम्हाला तर होतेच बाबा. कवा येते की काय की. ही मनुष्याची, माझी स्वतःची सांगतोय भावना, तुमची माझी सगळ्यांचीच भावना आहे. हा फक्त मनुष्य काय करतंय? एकमेकाच्या गुंतागुंतीत चाललाय. याचं त्याचं फरफटक काढत बसण्यापेक्षा स्वतःचा उद्धार कशात आहे हे आपण शोधलं पाहिजे. स्वतःचा स्वीकार केला पाहिजे. आपण कशातून मुक्त होऊ, या बाकीच्या फापट पसाऱ्यामध्ये गुंतून पडण्यापेक्षा आपल्याला शांती कशात मिळते, मनशांती कशात आहे, आत्मसाक्षात्कार कशात घडतो, ब्रह्मात्मैक्य ज्ञान कशात आहे, सद्गुरूच्या चिंतनामध्ये राहून, त्यांच्या सहकार्यामध्ये राहून परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर जे फळ प्राप्त होतं ते महत्वाचं आहे. सद्गुरूंच्या शिकवणीतून, संतांच्या सहज बोलण्यातून सुद्धा आपलं हित होत असतं. याचा एक छोटासा दृष्टांत घेऊ आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. किती महत्व आहे सद्गुरूच्या बोलण्याला किंवा संतांच्या वाणीला. सहज बोललेलं असतं, सहज. एका गावामध्ये 4 चोर राहत होते, अट्टल चोरी करणारे. कधीही देवधर्म केली नाही. चोरी करणारे कधी देवधर्म करतात काय? आणि काय केलं? चोरी करत असताना असंच एका बुवाचं कीर्तन त्या गावामध्ये होतं. गावात राजवाडा होता. त्या राज्यामध्ये भरपूर धनसंपत्ती होती राजाची. मग त्यांनी सांगितलं की आज राजवाडा फोडायचा. का? सगळी लोक कीर्तनाला गेली ती म्हणलं, आणि आपल्याला आज मोकळा आहे म्हणला गाव. ठीक आहे, काय हरकत नाही. चौघही त्यांनी काय केले? मंदिराच्या पाठीमागून चालले, पण मंदिरामध्ये चाललेलं कीर्तन आपल्या कानावर पडू नये म्हणून कानात बोळं घातले. कानात बोळं घालून मंदिराच्या पाठीमागून चालले. अंधारात, चोर कधी बी अंधारात जात असते, उजेड बॅटरी घेऊन जात नाही. अंधारात जात असताना थोरल्या भावाला पायाला ठेस लागली आणि त्यानं खाली पडला. खाली पडल्याबरोबर त्याच्या एका कानातला बोळा निघून पडला. ते चाचपडा लागलं, हुडका लागला अंधारात. हुडकाला एक लय झाले, एक 2-3 सेकंद गेला असेल. तेवढ्यात माझ्यासारखाच बुवा कीर्तन सांगत होता. त्याने एक वाक्य सांगालतं, जसं तुम्हाला मी सांगतोय, देवाला सावली नसते, असं दृष्टांतात सांगितलं होतं. परमेश्वराला, देवाला कधीच सावली नसते म्हणून सांगितलं. खरंच नसते बरं का. देवाला कुठल्या रूपाने देव येईल काय सांगता येत नाही. त्याची जर व्यक्तीची सावली जर नाही दिसली की ते ना देव आहे म्हणून ओळखायचं. भूताला बी नसते, ही बी ध्यानात राहू द्या. दोन्ही की ध्यानात ठेवा फक्त. मग देवाला सावली नसते हे त्याच्या कानावर पडलं. तेवढ्यात तो बोळा सापडला आणि ती पडदेशी कानात घातला. बोळा पडला, हुडकून कानात घालजीपर्यंत एक वाक्य त्याच्या कानावर पडलं, देवाला सावली नसते. हे त्याने ऐकलं आणि पुढे जाऊ लागले. राजवाड्यापाशी आले, चोरी केली, सगळं केलं, लुटलं, धनसंपत्ती लुटली. पण त्याच्या मनातलं ते वाक्य जाईना. साधू महाराजांनी बोललेलं की बाबा देवाला सावली नसते, देवाला सावली नसते, असंच गोकू लागला तो. गोकू लागल्यानंतर त्यांनी चोरी करून घरी आले. त्यांचा एक नियम होता, गावच्या बाहेर एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये एक देवी होती. त्या देवीला ते चोरी करून आल्यानंतर नवस करत होते. दुसऱ्या दिवशी त्या देवीकडे जायचं सोडून तिसऱ्या दिवशी गेले आणि त्या राजवाड्यामध्ये सभा भरली. राजवाड्यामध्ये चोरी झालेली आहे. जो कोणी व्यक्ती चोराला पकडून आणून देईल त्यांना 1000 मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील. पण जर जो कोणी त्या चोराला पकडून नाही आणेल त्याला फासावर चढवण्यात येईल. मग कोण घेतल हो ही पैसे? पकडून आणलं तर 1000 सोन्याच्या मोहरा आहेत आणि नाहीच सापडले तर फासावर आहे. म्हणून करता कोणच डेअरिंग करीना. मग त्याच गावामध्ये एक वेश्या व्यवसाय करणारी बाई होती, स्त्री होती, आणि तिला ह्यांची सगळी कटकार असताना माहित होती. चोरी केल्यानंतर कुठं जाते, काय करते, सगळं त्यांना करारनामा माहित होता. तिने पुढे गेली आणि ती विजा पैजू घेतली हातामध्ये. सांगितलं मी त्यांना समोर उभा करते राजन, काही हरकत नाही, परिणामाची चिंता तुला माहिती आहे, मी भोगायला तयार आहे म्हणले. आणि ठरल्याप्रमाणे हिने गेली, संपूर्ण षडयंत्र रचलं. त्यांना पकडण्यासाठी सगळे सैनिक बरोबर घेतले आणि तिने एक युक्ती केली. ज्या देवीला नवस करणार आहे त्या मंदिरामध्ये ती जंगलामध्ये अगोदरच जाऊन उभारली. हातामध्ये अकराळ विक्राळ रूप धारण केलं, झिंजा खाली सोडल्या, संपूर्ण तोंडाला सगळं फासलं, लाल भडक जीभ बाहेर काढली, हातामध्ये 2-2 टेंबे घेतली आणि मंदिराच्या बाहेर नाचू लागली. तेवढ्यात हे चौघही तिथं आले.
चौघे समोर दिसतात त्यावेळेस ही देवी ओरडू लागली, का एवढा उशीर का केलात माझा नवस फेडण्यासाठी? अरे बापरे, म्हणजे आज प्रसन्न कसं काय देवी झाली? एवढ्या वर्ष आम्ही नवस फेडतोय, कधीच प्रसन्न झाली नाही, आणि आज कसं काय देवी प्रगट? हा, आम्ही प्रगट झाले कारण तुम्ही मोठं गबाळ हाणलं मला माहित आहे म्हणले. हा देवी, तेच मोजायला उशीर झाला म्हणून एक दिवस लेट झाला म्हणले तुझा नवस फेडायला. मग कधी माझा नवस फेडणार? उद्या फेडू, काही हरकत नाही. उद्या नवस फेडायचं आहे, सगळं साहित्य घेऊन या. पण या थोरल्याच्या डोक्यातलं काय जात नव्हतं. देवाला सावली नसते, देवाला सावली नसते. हे दोन्हीकडे ही दोन टेंबे घेऊन बाई नाचत होती, आणि त्या टेंब्याच्या उजाडात त्या बाईचा उजेड पडत होता, सावली दिसत होती. त्यानं म्हणला, ही जर देवी आहे तर सावली कशी काय? ही जर देवी आहे तर टेंबेच्या उजेडात सावली कसं काय दिसायला लागली? याचा अर्थ ती महाराज खोटं बोलू शकत नाही. कीर्तनकर कधीच खोटं बोलत नाही. का खोटं बोलतात? नाही. त्याला काहीतरी आधार असतो, शास्त्र असतो, वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. त्याच्याशिवाय कधीच कीर्तनकार खोटं बोलत नाही. त्याचा विश्वास संतावरती होता, महाराजावरती होता. त्यानं ओळखलं काहीतरी डावपेच आहे आणि आपल्याला पकडण्याचं षडयंत्र आहे. नक्कीच ही देवी नसणार. देवीला सांगितलं मी उद्या नवस फेडू असं तिघांनी सांगितलं, आणि ती देवी मंदिराच्या पाठीमागे निघून चालली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही देवी नाही आहे, संकेत आपल्यावरती संकट आहे, धोका आहे. आणि पळत येत चौघच्या चौघतीच्या पाठीमागे गेली. तिला पकडलं, तिला बेदम मारलं. त्यावेळेस ती सगळं खरं खरं सांगू लागली की मी राजाचा इथला पैजेचा विडा उचलला आहे, तुम्हाला पकडण्यासाठी रचलेला हा षडयंत्र आहे, आणि तुम्हाला पकडून दिल्यानंतर 1000 सोन्याच्या मोहरा मला मिळणार होत्या, म्हणून करता मी हे रूप धारण केलेलं होतं. आणि त्यावेळेस सांगितलं तुम्ही मला मारू नका. मग त्या चारही भावंडांनी त्याला विनंती केली की बाबा आम्ही तुला जीवेशी मारणार नाही, पण एक अट आहे, हे गाव सोडून तुला जावं लागेल. आमची या ठिकाणी तू चाडी लपाटी करणार नाहीस, याचं भान ठेवलं पाहिजेस. तू सांगितलं काही हरकत नाही, मी गाव सोडून जाईन, पण मला मारू नका असं सांगितलं आणि तिला सोडून दिले. यांच्या चौघांचाही प्राण वाचला. किती ऐकलं होतं हो त्यांनी? 1 सेकंदाचं वाक्य होतं. देवाला सावली नसते. किती वेळ लागला मला म्हणायला? हा, जिही निमिषे मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबरायांची उभी आहे. हा, स्त्रीचं पुरुष करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे, संत वाङ्मयामध्ये आहे, साधू संतांमध्ये आहे. तसं संतांच्या बोलण्यामध्ये इतकी ताकद आहे, तुमचं प्रसंगी प्राण वाचू शकतं. म्हणून सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. करोनी सायास म्हणजे त्रास झाला तरी हरकत नाही, पण तुला पक्वास शिकलंच पाहिजे. तू त्रास झाला तरी हरकत नाही, तुला पेटी वाजवताच आली पाहिजे. त्रास झाला तरी हरकत नाही, तुला कीर्तन करता आलंच पाहिजे. त्रास झाला तरी हरकत नाही, तुला गाता आलंच पाहिजे. हे कोण करतं? संतच करतात. गुरु हा संत कुळीचा राजा आहे. हे सामर्थ्य याच्यामध्ये आहे. म्हणून या नरदेहाला महत्व आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, भक्ताईशी जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पळवणे दी. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली भय नरका जाणे. सत्य बोलत चला, सत्य कार्याला मदत करा, धर्म संकीर्तन करा, धर्माच्या ठिकाणी मदत करा. पण याला जन आडकाठी घालल त्याला नरकाशिवाय पर्याय नाही. काही काही लोक असतात गावामध्ये, करत तर काहीच नाहीत आणि नावं ठेवल्याशिवाय तर राहत नाही. प्रत्येक गावामध्ये असतात असं नाही, आमच्या गावात तर आहेत, करत काहीच नाही आणि बोलल्याशिवाय राहत नाही. मग त्यांना सांगणं एकच आहे, तुम्ही काय देऊच नका, पण किमान गप्तर बसा, करणाऱ्याला तर करू द्या. एवढं सामर्थ्य असतं ना संत वाङ्मयामध्ये. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, सत्याच्या कर्माना बाजूने उभे राहा, त्यांना मदत करा, नाहीतर तुम्ही नरक भोगचाल. इतकं पाप तुमच्या हातून घडणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी साह्य, घातलिया भय नरका जाणे. तुकोबाराय स्पष्ट सांगतात, तुम्हाला वाईट चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण किमान वाईट तरी करू नका. काय गरज आहे उगाच जाता जाता उसमोडाचा, कोणाच तर पाईपलाईन फोडायची, खोबरलेल्या गाईला धोंडा हाणाचा, गाडीचा काच दिसला की खडा मारायचा. काय गरज आहे? फुकट कळण शिंडी वळवळ, हा उगाच टाकायचं.
कोण सांगितलं तुम्हाला उच्चपती? अरे तू नामस्मरण कर, चिंतन कर, भजन कर. हा, तुकोबारायांनी काय सांगितलं, ज्ञानोबारायांनी काय सांगितलं, एकनाथ महाराजांनी काय सांगितलं, नामदेव महाराजांनी काय सांगितलं? हा, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. त्यांनी आपल्या शेतामध्ये देवाला पाहिलं. आणि एक संतांमधले एक संत श्रेष्ठ संत आहेत बरं का, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. एवढंच सामर्थ्य तुकोबा सावता महाराजांचं होतं. आयुष्यात कधीच पंढरीला आले नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माहिती असेल तरी पण माहिती सांगतो. एक संत असे होऊन गेले, कधीच पंढरपूरला वारीला आले नाहीत, पण आषाढी झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा आरणला जातो सावता महाराजच्या भेटीला. एवढंच सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. हा, त्यांनी कशात देव बघितला? आपल्या कर्मामध्ये देव बघितला. गुरुबा काकांचं घ्या उदाहरण तुम्ही. हा, त्यांनी आपल्या कर्मामध्ये देव बघितला. देव त्यांच्या घरी गेला, एकनाथ महाराजांच्या घरी गेला, श्रीखंडेच्या रूपामध्ये एकनाथ महाराजांच्या. किती संयम होता एकनाथ महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपण का म्हणतो? यवन अंगावरी थुंकला, त्याला मुक्त केला देवाने. का? कशाच्या जीवावर? संयम. एवढी ताकद त्यांच्यात होती. म्हणून करता तुकोबाराय सांगतात की बाबा तुम्हीही देहावरती उदास झालं पाहिजे. देहावरती उदास म्हणजे या षडविकारामध्ये गुंफून राहण्यापेक्षा याच्यापासून बाहेर निघा. परमेश्वराचं चिंतन करा. धनसंपत्तीच्या पाठीमागे लागू नका. मोहमायामध्ये गुंतू नका. ही मोहमाया तुम्ही निर्माण केलेली आहे, देवांनाही. मी मग सांगितलं, माझी बहीण, माझी काकू, माझी मुलं, माझी आत्या, कोण कोणासोबत येत नाही. हे ध्यानात राहू द्या. कोणच येत नाही. सगळे इथंच राहणार आहेत. दुःख किती दिवसापुरतं असतं सांगतो. बाप मेला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस रडते, महिनाभर रडते, 2 महिने रडते, 4 महिने, 6 महिने, वर्ष. पुन्हा आनंदात लाडू, जिलेबी, गुलाबजामुन हाणते, ती गाडीवर येते, सगळं करते. कारण हे परमेश्वरानं तयार केलेली सृष्टी आहे. ते झालंच पाहिजे, ते होणारच आहे. ते देवानं तयार केलेली मायाच तशी आहे. किती दिवस तुम्ही दुःख करणार आहात? जाणार आहे हे शरीर. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. एवढंच दुःखमय सामर्थ्य आहे. इतकं दुःख आहे शरीराचं. किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, किंवा देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, तरी सुद्धा आपण देहावर उदास होत नाही. हा, म्हणून करता याच्यातून बाहेर निघा. आपल्याकडे जी वेळ मिळाली आहे, आतापर्यंत गेलेलं गेलं, जाऊ द्या, गंगेला मिळालं. पण इथून पुढं आपला जन्म कशासाठी झाला, आपण काय केलं पाहिजे, कशासाठी आपल्या जीवनाचा उद्धार आहे, हे आपण जाणलं पाहिजे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. काही नाही तर चालतंय, फक्त नामस्मरण मुखामध्ये करा. वासुदेव केशव जरी म्हणा. अनेक आपण या ठिकाणी दृष्टांत देऊ शकतो, प्रमाण देऊ शकतो, पण वेळेच्या अभावी मी या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. यदा कदाचित भविष्यामध्ये जर आलो, परत जर संधी मिळाली, कन्या सासुरीची जाई मागे परतून पाय, बघी जरी मागे कधी बघितलं तरी येईन परत. तुकोबा तेच सांगतात की तुम्ही या देहावर उदास जावं. सगळं तुम्हाला होतं, तुमचा विषय नारायण झाला पाहिजे, षडविकार नष्ट झाले पाहिजे. असं जर तुमच्या आयुष्यामध्ये झालं तर स्वतः देव निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. आणि सगळ्यात शेवटी तुकोबा सांगतात सत्याला साथ द्या, धर्म कार्यासाठी पुण्यवान करा, पुण्य धर्म करण्यासाठी तुम्ही पुढे असाल. जर असं नाही केलं, त्याच्या अडखटी घालत असाल, तर तुम्हाला नरक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. अशा पद्धतीने झालेली सेवा सद्गुरु शिवरामबाबाच्या चरणी, गुरुवर यांच्या चरणी, संत मंडळीच्या चरणी सेवेला या ठिकाणी मी फुलवाहन वाहतो. त्यांच्या चरणी मी ही सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी मी थांबण्याचा प्रयत्न करतोय, थांबतोय. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंची बोल आहेत. जे योग्य आहे ते माझ्या गुरुवर यांचं आहे, माझ्या सद्गुरूंचे आहे. जसे मला बुद्धी घालतील तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. मी खूप मोठा ज्ञानी नाही. मला सांगितलंय ज्ञानाचा अथांग साखर आहे. त्याच्यामध्ये एक चिपाड बुडवून वर काढावं, त्याच्यातून एक थेंब पडावं, तेवढी मती नाही माझ्याकडे, तेवढी सुद्धा नाही. कुठं मी काय बोलिले लेकरी व्हिडिओ वाकडू तरी करा क्षमा अपराध. तुमच्या समोर मी लेकरासारखा आहे. एक लहान मूल चुकल्यानंतर जसं आई पदरात घेते त्याची चूक माफ करते, तसं तुम्हीही मायबाप हो. माझं काय चुकलं असेल तर माझी चूक पदरात घ्या, मला माफ करा. आणि झालेली सेवा परत एकदा शिवरामबाबाच्या चरणी अर्पण करतो. हा चालत असलेला नामयज्ञ सोहळा असंच जोपर्यंत चंद्रसूर्य आहे असंच वाढत जावं, त्यांना सत्कार्यामध्ये मदत होत जावं. दिवसेंदिवस हा भव्य दिव्य सोहळा होतो. सगर परिवारांचं कौतुक करावं तितकं कमी आहे मायबाप. कारण हे वटवृक्ष मी मागा सांगितल्याप्रमाणे एका छोट्याशा रोपरापासून इतकं मोठं झाड तयार करणं साधी गोष्ट नाही आहे. आपण साधा महिन्याचा किराणा बाजार आणायचा तरी आपण 100 वेळा विचार करतो.
एवढा मोठा सोहळा उभा करायचं आणि एका छताखाली सर्वांना गोळा करायचं ही खूप मोठं धाडसाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या प्रेमाखातर, त्यांच्या आग्रहाखातर तुम्ही आलेले सर्व संत मंडळी, वारकरी, भाई बंधू भगिनींनो, त्यांना असंच वेळ काढत जावा, त्यांना मदत करत जावा. यथामती यथावकाश जितका शक्य होईल तितकं. कोण धर्मकरण करत जावा, कोण अर्थदान करत जावा, कोण अन्नदान करत जावा, कोण श्रवण करत जावा, कोण श्रमदान करत जावा. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या संप्रदायामध्ये त्याला महत्व आहे. म्हणून हे काय करत आहात ते योग्य आहेच. आणि परमार्थामध्ये मग मला संपूर्ण कीर्तनामध्ये आपण तेच ऐकलंय. जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय नसलं तर कुठं चोरून आणून द्या असं म्हणत नाही. जेवढं आहे त्यातला थोडा भाग आपण द्यावा धर्म कार्यासाठी. कारण काहीच घेऊन जायचं नाही, सगळं इथंच ठेवून जायचं आहे. काय घेऊन जायचं आहे? अजित पवारांकडे किती प्रॉपर्टी होती? अजितदादा पवार माहिती आहे सगळ्यांना. किती नेलो? काहीच नेलं नाही. एक वैशिष्ट्य आहे मायबाप बरं का, सर्वांना हात जोडून विनंती आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक ताकद अशी आहे, एका बाजूला संतांचा जर फोटो ठेवला आपण, तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, एकनाथ महाराजांचा, आणि एका बाजूला जर दिग्गज मुंबईसारख्या एखाद्या बिझनेसमॅनचा, अब्जावधी रुपयाची उलाढाल करणारा एखादा कर्तबगार व्यक्ती जर मेला आणि त्याचा जर फोटो दोन्ही बाजूने ठेवला त्या टेबलावरती, तर आपलं नतमस्तक होणारं शरीर किंवा आपलं मस्तक जिथं नमन पावणार आहे ते कुणापुढे झुकेल? संतापुढे झुकेल ना. आम्ही सदैव सुडके असं तुकोबाराय सांगतात. म्हणजे इतके दरिद्री अवस्था तुकोबारायांची होती असं आपण म्हणतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. तुकोबारायांसारखे श्रीमंत कोणच नव्हते. पण ज्यावेळेस बाबाजी चैतन्याचे ते शिष्य झाले त्यावेळेस त्यांना कळालं की याच्यात रस नाही. मग त्यांनी सगळं वाटून टाकले, मग त्यांनी ते पद स्वीकारलं. म्हणून तेवढी गरिबी स्वतःवर आणली. कारण ते देहावर उदास झाले होते. काही गरज नाही म्हणजे सगळं त्याच आहे, त्यानंच घेऊन जाणार आहे. मिळालं तरी त्याच आहे, नाही मिळालं तरी त्याच आहे. ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आपलं पंचपक्वान्न जेवण, ज्या दिवशी नाही मिळेल त्या दिवशी उपवास, निरंकार उपवास झाला म्हणा. एवढं सामर्थ्य आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. नक्कीच देव कुठे ना कुठे बघतो. तुमच्याकडे बघत नाही असं नाही, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्याकडे पाहत असतो. तो देव नाही आला तरी कोणी ना कोणी त्या रूपामध्ये येतं, तुमचं त्या ठिकाणी काम करून जात असतं. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला देव पाहता आला पाहिजे ही दृष्टी आपल्याकडे ठेवा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये देव दिसतो. हेच मला याच्यातून सांगायचं आहे. आतली सेवा, आजची ही सेवा याच ठिकाणी मी समाप्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोला. तुका म्हणे सत्य करी भावे साय, तुका म्हणे सत्य करी भावे साय, तुका म्हणे महाराज म्हणून लागा त्याला.
घातलिया भय नरकाचा घातलिया भय नरकादान घातलिया भय नरकादान विजय तो त्यांचा झाला नारायण नारायण विजय तो त्यांचा विजय तो त्यांचा झाला नारायण नारायण विषय तो विषय तो नारायण विठ्ठल जय जय विठ्ठल